नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज दिवस 145 आणि मुलांशी गप्पा आणि सहज शिक्षणामध्ये तो घटक आपल्याला काल पाहायचा होता. परंतु याच्या पूर्वीचा भाग आपण थोडासा पाहिला काल. अपूर्णांक, दशांश अपूर्णांकच काल घ्यायचा होता. परंतु अपूर्णांकाचा सराव पाठ थोडासा आपण काल पाहिला, जो की आपल्याला आवश्यक होता. म्हणजे अगोदर झाला होता, परंतु पुन्हा एकदा रिव्हिजन ज्याला म्हणतो आपण, तो थोडासा आपण काल पाहिला. आणि आज मात्र आपण दशांश अपूर्णांकाचे प्लस मायनस म्हणजेच बेरीज वजाबाकी या घटकाकडे जाऊ. जो घटक अगदी हायस्कूल लेवलचा, तोच आपल्या शिष्यवृत्तीसाठी. म्हणून या शिष्यवृत्तीसाठी आपण हा भाग पाहत असताना एक मिनिट. माझा तुझा हात खाली घेते. काय तुझी अडचण काय आहे का? ऍड्रेस आहे तुझा? म्हणजे एखाद्या वेळेस विचारण्यासाठी आपण हात जर वर केला तर लागलीच आपण तो पुन्हा खाली करायचा. ओके. तर या ठिकाणी मग आपण दशांश अपूर्णांक हा भाग पाहतोय आणि हा भाग पाहत असताना आपल्याला सुरुवातीला थोडंसं अवघड घटक वाटतो. अपूर्णांक हा सुरुवातीला मला मुळातच थोडासा कठीण भाग वाटतो. पण जेव्हा आपण आकृत्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या दिलेल्या कालच्या क्लृप्तीच्या माध्यमातून जर गेलो तर तो घटक अवघड नाहीच मुळी. आणि मग त्यातला पुढचा घटक सुरू होतो तो म्हणजे दशांश अपूर्णांक. आणि या दशांश अपूर्णांकामध्ये आता ही जी उदाहरणं दिलेली आहेत, मी तुम्हाला इथं 10 उदाहरणं दिलेली आहेत. आता सध्याला आपल्याला थंडी आहे. सध्या एकदम तुम्ही नका लिहून घेऊ. मी काही उदाहरणे त्यातले 1-2 बेरजेचे, 1-2 वजाबाकीचे मी या ठिकाणी घेणार आहे. पण त्यापूर्वी आता आपल्या सोबत मला वाटतं बहुतेक आमचे साईनाथ सर जॉइन झालेले आहेत. येणावर सर. बरोबर आहे? साई सर. हो सर. हां, नमस्कार सर, नमस्कार. हां, विद्यार्थी मित्रांनो, साई येणावर चालतंय सर. सर. हां, ते आमच्यासोबत जेव्हा आपला सहज शिक्षण समूह होता, तेव्हापासून आणि त्याच्या अगोदरपासून आमच्यासोबत जोडलेले आहेत. जेव्हा आम्ही शिक्षकांना प्रशिक्षण देत होतो, तेव्हापासून सर आमच्याशी जोडलेले आहेत. आता जे तुम्हाला आम्ही Google डॉक्समध्ये काही प्रश्नपत्रिकेच्या एकत्रित लिंक वगैरे पाठवतो किंवा प्रश्नपत्रिका Google फॉर्म असेल किंवा इतर जे आहेत, त्या माध्यमामध्ये शिकवण्यासाठी अगदी सगळ्यांना मदत जर कोणी केली असेल आम्हा सगळ्यांना, मला सुद्धा बरं, मी सुद्धा त्याच्यामध्ये नव्हतो. Google डॉक्सचा वापर मलाही माहीत नव्हता. तर तो वापर कसा करायचा ते येणावर सरांनी आम्हा सगळ्यांना सांगितलं. ते आज आपल्यासोबत जॉइन झालेले आहेत. सर, आपलं समूहामध्ये खूप खूप स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर मग आज आपण पाहणार आहोत या दशांश अपूर्णांक. आता दशांश म्हटलं की आपल्याला माहिती आहे, जिथं हा 2 संख्या, 1 स्थळ, 3 स्थळ, कितीही स्थळानंतर आलेला हा जो पॉइंट याला आपण पॉइंट म्हणतात, तोच हा दशांश. म्हणजे आता याचं वाचन करण्यासाठी मी पहिल्यांदा समर्थ कोड पुणे, मला सांग, या प्रश्नाचं, या संख्येचं वाचन तू कसं करणार? एक मिनिट, इथं थोडंसं एक कर. याचं वाचन कसं करणार बेटा तू सांग. समर्थ कोड 32.20. हा, आर्यन तू कसं वाचणार? येस आर्यन. सर याला सर. हा, ठीक आहे, ठीक आहे. हा मध्ये अभिनव. येस. 32.20. व्हिडिओ चालू करून बोलू शकता तुम्ही. काहीच अडचण नाही, कारण fast दिसतात. हा. आणि समजा जर नसेल परिस्थिती तशी तिथे खूप वेळ वगैरे असेल. हा. बरोबर आहे. सर मी सांगू? नाही, 32.20. हा 32.20. हा अधिक अधिक 30.45. व्हेरी गुड. काय बदल केला बरं त्याच्यामध्ये? आता अगोदर जे वाचलं आपण आणि आता वाचलं, समर्थने वाचलेलं आणि अभिनवने वाचलेलं, या दोन्हीमध्ये फरक काय आहे बरं? आर्यन तुला सांगता येईल?
दोघांच्या वाचनामध्ये सर समर्थन 32 पॉइंट म्हणला होता सर. हा, पुढे आणखी काय म्हटलं होतं बरं त्यानं? आणि 20 म्हटला होता. हा, आणि अभिनवनं काय म्हणतोय? 2-0 सर अभिनव. हा फरक मात्र लक्षात ठेवा, कारण मागे सांगितलं होतं आपण ते घेत असताना थोडीशी तोंड ओळख म्हणून आपण भाग घेतला होता. तर लक्षात ठेवायचं 32 दशांशच्या नंतर येणारे जे काही अंक असतात त्याला आपण एक अंक वाचायचं, हे लक्षात घ्या. सर्व आता जे कोणी नवीन विद्यार्थी जॉईन झाले असतील त्यांनी सुद्धा लक्षात घ्या. म्हणजे परवाच्या तासिकेला जर कोणी नसेल 32.20. आता 2-0 असं लिहायला लावलं की आपल्याला काय वाटतं एखाद्या वेळेस 2-0 असे होऊ शकतं. बरोबर आहे. पण आपण असं 2 अंक शून्य डबल एकच घेतच नाही. 2-0 नाही. याला जर वाचायचं असेल तर आपल्याला 0-0 असं वाचावं लागेल. आणि 2-0 म्हणलं म्हणजे 100% त्या ठिकाणी 2 हा अंक आहे. म्हणून 32.20 अधिक 30.45. आलं का समज लक्षात आता? आता अडचण काही? तर सगळ्यात महत्वाचं वाचता आलं पुढे सगळं. भले मग ते मराठी असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, कुठले असेल. एकदा का त्याचं वाचन जमलं की पुढील क्रिया सहज जमते. मग 32.20 अधिक 30.4. आता याचं उत्तर काढायचं आपल्याला. सुरुवातीला तुम्ही उभी मांडणी करू शकता. एकदा जमलं तुम्ही आडवी मांडणी आणि अगदी शॉर्टकट उत्तर करू शकता. कसं पद्धतीने? आता पहा आपण मांडायचं कसं? 32.20 अधिक 30.45. रोहिणी काय उत्तर येईल बरं, मला सांग बरं एक एक संख्या आता. इथं काय लिहू मी? रोहिणी फ्रॉम कारवाडी. 0 आणि 5. हा, 2 आणि 4च्या खाली 6. म्हणजे त्याची बेरीज करा, त्याच्या खाली म्हणून नको ना. 2 अधिक 4 त्याच्या खाली, याच्या खाली नकोय. क्रमानेच येणार आपण, एककाच्या नंतर दशक, दशकाच्या नंतर असंच येत राहणार आपण. म्हणजे त्या क्रमाने तिकडून इकडे येणार आपण. पुढे पॉइंट अधिक पॉइंट सर. मला इथं 2 पॉईंट देऊ का? नाही सर नाही, एकच पॉइंट द्या. बरं, इथे 1 पॉईंट, इथे 1 पॉईंट आहे. इथे 1 दशांश, इथे 1 दशांश आहे. नाही बरं चल. जमत नाही. बरं जमत नाही तर जमत नाही. ठीक आहे, बघूया काय होतं पुढे. 2 अधिक 0 2. हा, 3 अधिक 3 6. आता एकूण उदाहरणाचे आलेलं उत्तर वाच. 62.65. व्हेरी गुड. 62.6. या ठिकाणी आता काय केलं? अतिशय साधं होतं, याच्यामध्ये काहीच नव्हतं. सर हे तर आम्हाला सहज येते. आता एकच लक्षात ठेवायचं तुम्ही, दशांशचे उदाहरण तयार करताना आता पुढील उदाहरणावर तुम्हाला लक्षात येईल की सर हे कसं करायचं असतं, असं एखादं गणित आलं तर कसं करायचं. आणि मग तुम्हाला ते जर गणित लक्षात आलं तर तुम्हाला दशांश अपूर्णांकाचे सगळे गणित तुम्हाला आले, हे नक्की. यामध्ये काही अवघड नव्हतं. 4 अंकी संख्या होती, इकडे 4 अंकी संख्या होती. सगळं सोपं होतं. कुठं हातचा आला नाही, कुठं काहीच नाही. कुणाचा उसनं बेरीज असल्यामुळे कुठं हातचा नाही, कुणाला द्यायचा नाही, काहीच नव्हतं. इथं 0 आणि 5, 5 ला 5. 2 आणि 4 ची बेरीज केली 6 आलं. 2 आणि 0 ची बेरीज केली 2 आलं. 3 आणि 3 ची बेरीज केली 6. अतिशय साधं सोपं, पहिली दुसरीच्या मुलाला सुद्धा ही अंकांची बेरीज सहज करता येईल. इतकं साधं सोपं उदाहरण होतं. आता मी थोडंसं दुसऱ्या उदाहरणाकडे. दुसऱ्या म्हणजे इथं त्या क्रमागत दुसऱ्या नाही. मी थोडं वेगळ्या म्हणजे क्रमांक 3 या उदाहरणाकडे जातोय आणि त्या उदाहरणासाठी माझ्यासोबत आता संवाद साधेल दुर्गेश्वरी आहे का? हो सर. ओके. दुर्गेश्वरी मला सांगतो आता
तिसरं उदाहरण सांगायचं. अगोदर मला तिसरं उदाहरण तू वाचून टाक. 0.345 345 0.345 लक्षात ठेवायचं हे 0.345 काय करायचं आपल्याला क्रिया काय क्रिया कोणती करायची आपल्याला बेरीज ओके म्हणून ही बेरीज काय विचारायचं त्याच्यामध्ये आपल्याला दशांश कोणतं त्याच्यामध्ये कोणते अंक मिसळायचे आपल्याला बेरीज कशाची करायची हा कुठं लिहू आता मला सांग मी अंक कुठं लिहू मला सांग सर शून्याच्या खाली 1 घ्या हा 0.2 आता 2 कुठे लिहू 3च्या खाली बरं बरं आता हीच संख्या आहे ठीक आहे तू सांगितली या ठिकाणी उत्तराला जागा ठेव आणि समजा ही संख्या जर मी अशी दिली असेल तुम्हाला आता शून्य सुरुवातीला घेत नसतो आपण 345 अधिक 12 मी काय केलं तुमचं लक्षात आलेलं आहे मी फक्त दशांश काढून टाकलेला 345 अधिक 12 असं जर दिलं असतं तर महेश कसं केलं असतं बरं हे कोणत्या अंकाखाली मांडले असते 345 आवाज मोठा येईल 0.5च्या जागी 345 आले असते नाही मी इथं सांग मला या गणिताचं सांग मला फक्त पॉईंटचं नको सांगू मला काय 345 अधिक 12 या गणिताची उभी मांडणी मी कशी करू 3 खाली 1 लिहा 4 खाली 2 लिहा 345 अगोदर मी लिहिले 3 खाली 1 आणि 4 खाली 2 हा समर्थ तुला काय वाटतं बेटा सर मी सांगू समर्थ सांगू समर्थ आता समर्थ हाके बोलतोय आपल्याशी 4 खाली 1 5 खाली 2 5 खाली 2 हा इथं 2 तुझी मांडणी वेगळी करतो मी 345 अधिक तुझं म्हणणं 5 खाली 2 आणि 4 खाली 1 बरं श्रेय तुला काय वाटते बरं ही मांडणी बरोबर आहे का ही मांडणी बरोबर आहे सर खालचीच मांडणी बरोबर आहे वाटते सर मला त्याच्यामुळे वाटते बरं सांगू सर ते या साइडला लिहिली सर आणि गणितामध्ये याच साइडला लिहितात सर साइडला म्हणजे तुझ्या साइडला की माझ्या साइडला की सर थांबले तिकडच्या साइडला सर उजव्या साइड कोणच लिहितात सर गणितामध्ये डावीकडे येतात बर ठीक आहे पृथ्वीराज तुझं म्हणणं काय आहे गणितामध्ये तसेच लिहितात चुकते तर मी सांगू का हा पृथ्वीराजचं काय म्हणणं आहे ऐकून घेऊयात आपण कोणाचं बरोबर आहे 1 नंबर का 2 नंबर 2 नंबर 2 नंबर बरं महेश तुझं काय चुकलं काय चुकलं म्हणायला ते तुला काय वाटतंय महेशला काय वाटतंय बघूयात महेश तुझं म्हणणं काय पुन्हा एकदा तुला संधी ठीक आहे महेश आवाज पोहोचतोय तुझ्याकडे ओके काय हरकत नाही तर रोहिणी तुला काय वाटतंय पहिलं गणित बरोबर मांडलेलं आहे का दुसरं गणित बरोबर मांडलेलं आहे सर दुसरं बरं आता छोट्या विद्यार्थ्याला विचारतो आपण लहान वर्गातल्या दीपक तुझं म्हणणं काय बेटा तुला काय वाटतं ही मांडणी बरोबर आहे का ही मांडणी बरोबर आहे हॅलो दीपक हॅलो सर तुमचा आवाज कमी यायला माझा आवाज जास्त आहे तुझ्याकडे तुला कॉल आला असेल तुझ्या मोबाईलवर जर कॉल आला असेल बेटा वर माईकला क्लिक करायचं आवाज येतो माझा आवाज खूप मोठा आहे आणि सगळ्यांपर्यंत पोहोचतोय
आणि तुला जर कॉल आला असेल तर त्याला कॉल तिथं एक माईकचं चिन्ह असं दाखवतं एक असं 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 ते गोल हे केलेलं त्याला क्लिक करायचं आवाज मोठा येतो. एरवी तुझा आवाज माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, माझा तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही. आता येतो ना सगळ्यांना? हो सर, येतो आवाज. सर मोहिनी मोहिनी तुझा आवाज अडकतोय बेटा. तू मोहिनी थोडस रेंज बघून बघ, थोडीशी जागा बदल तू, थोडस आजूबाजूला जा. ओके ठीक आहे. पहा बरं, जर एकाने फक्त महेशने सांगितलं ही मांडणी आणि इतर जणांनी सांगितली ही मांडणी, आता काय होते बघूयात. समजा मला महेशच्या दुकानामध्ये मी गेलो आणि महेशच्या दुकानामध्ये माझी अगोदरची उधारी होती 345 रुपये. नंतर मी दुसऱ्या दिवशी पुन्हा 12 रुपयाचं सामान घेतलं आणि त्याला विचारलं, आता महेश आता मला पूर्ण पट्टी देऊन टाका, मी सगळी उधारी तुमची चुकती करणार आहे. आणि महेशने मला चिठ्ठी करून दिली आणि सांगितलं 5 4 2 6 सर तुमचे 465 रुपये द्या. आता मला थोडस तेवढं येत नाही. मग मी म्हणलं बरं चिठ्ठी द्या, मी घरी दाखवून येतो. घरी गेलो. घरी जाता जाता वाटामध्ये मला आर्यन भेटला. अरे आर्यन म्हटलं, अरे हे बघ मी महेशच्या दुकानामधून काही किराणा सामान आणलं होतं, काही इतर साहित्य आणलं होतं, जनरल स्टोअर्स वगैरे. आणि माझ्या अगोदरची उधारी इतकी होती, नंतर किती झाली, सगळे म्हणून किती झाले, आता मी त्याला किती देऊ. त्यानं केलं आणि त्यानं म्हणलं 357 झाले. इकडे झाले सर पूर्ण 357 फाईल आणि इथं झाले 465. आता मला 465 किती ते कळलं. तर त्यानं मग सांगितलं माहित ना सर 500 ला 35 कमी. आजी आजोबा जे आहेत भाजीपाला विकतात, बाजार करतात ना, त्यांनी भाषा कशी सांगतात, बेरीज वजाबाकी सांगतात. 50 वर गेलं की शतकाकडे जातात आणि अगोदर असेल तर इतके इतके द्या म्हणतात. 12 रुपये म्हणजे किती नाही कळणार. 10 आणि 2 द्या, 10 अधिक 2 म्हणजे पहिलं दशक नंतर. आणि 98 म्हणजे किती, 90 आणि 8 म्हणत नाही, 100 ला 2 कमी म्हणजे इतक्याला कमी इतके इतके, अशा पद्धतीने ते बोलतात. मग तुझं माईक चालू करू नको पुन्हा. मग इथं असं कसं झालं, इथं म्हणतोय तुम्ही 500 रुपये द्या, मी तुम्हाला 35 वापस देतो. आणि मला आर्यन सांगतोय सर तर तुमचे जास्त वापस येतात, 143 रुपये वापस येतात, तुम्हाला 400 रुपये सुद्धा लागणार. असं का झालं, आलं का माहित लक्षात तुझ्या? माझा प्रश्न महेश साठी आहे, कारण त्याचं चुकलं होतं, त्याची मांडणी काय गडबड झाली त्याची त्याला लक्षात आली का? हॅलो महेश. ठीक आहे, महेश पर्यंत बहुतांशी आपला आवाज पोहोचत नाही. महेश तू रिजॉईन म्हणजे पुन्हा जॉईन म्हणजे तुला अडचण येत असेल तर असं लक्षात ठेवा की नंतर आपण जेव्हा सुरुवातीला बेरीज शिकले बेरीज आपले वर्ग पहिलीचा असेल, दुसरीचा असेल, आता चौथी असेल, 5वी असेल, तर आपण एककाकडून दशकाकडे, दशकाकडून शतकाकडे अशी मांडणी करतो जेव्हा त्या पूर्ण संख्या असतात, दशांश मध्ये नाही. आपण इथलं लक्षात ठेवलं आणि पटकन इथं सांगितलं. इथं 1.2 इथं कसं असतं दशांश मध्ये, जिथं दशांश स्थळ आलं तिथं अगोदर दशांश देऊन टाकायचा, मग संख्या कुठेही जाऊ. कोणता अंक अगोदर येईल, कोणता अंक बाहेर जाईल, कोणता मध्ये येईल, काहीच घेणं देणं नाही. आणि मग त्याची बेरीज करायची. आता ही बेरीज तुमच्या लक्षात आली असेल तर इथं दशांश खाली दशांश, आणि आम्हाला सुद्धा 7वी 8वी पर्यंत ह्या गोष्टी कळाल्या नव्हत्या आणि म्हणून कायमचा 8वी पर्यंत दशांश अपूर्णांक हा डोक्यामध्ये घर करून बसला होता की हे अवघड आहे, हे अवघड आहे बाबा. दशांश अपूर्णांकाच्या बेरजा जमतात, दशांश अपूर्णांकाचे गुणाकार जमतात, हा एक डोक्यामध्ये फॅट बसल्यासारखं. पण नंतर लक्षात आलं अरे हे तर किती सोपं आहे, हा सोपं आहे. इथं सर अशी कशी बेरीज करा सर, याच्या पुढे काहीच नाही, काहीच नाही. तर दशांशानंतर तुम्ही किती शून्य घ्या, जिथं जिथं जागा आहे तिथं काहीच बनणार नाही.
दशांशानंतर 2 आहेत म्हणजे पुढे काहीच नाही म्हणजे 0 आहे. आता बेरीज करा. फक्त दशांश खाली दशांश आला पाहिजे. संपलं काम आहे. 5 ला 5 या ठिकाणी 4 आणि 0 ची बेरीज 4, 3 आणि 2 ची बेरीज 5, दशांशला दशांश, 0 आणि 1. रोहिणी म्हणली तसं 2 दशांश आहेत म्हणून दशांश दशांश घ्यायचे नाही. म्हणून इथं 1.545 1.5 ते 45 नाही. या उदाहरणामध्ये काही अडचण असेल तर मला सांगा की सर इथं नेमकं काय केलं समजलं नाही, तर मला पुढे जाता येईल. जर कुणाच्या लक्षात नाही आलं तर अगोदर सांगा, त्यानंतर आपल्याला सरांना सुद्धा बोलायला संधी द्यायची, सर सुद्धा तुमच्याशी बोलतीलच. इथं तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला सर इथं समजलं नाही, मला कसं घेतलं असं कुठं वाटतं का? आणि इथं जर तुम्हाला नाही सर मला समजलं असं नसते. हा वाटत नाही सर, आता समजलं. नक्की सर हो सर आम्हाला समजलं सर, नक्की समजलं. नक्की समजलं. मला पण हो सर नक्की समजलं. पुढचं पण गणित सांगतो मी. एक मिनिट हा, महेश आता पुन्हा जॉईन झालेला आहे आपल्याकडे. हा, महेशला पुन्हा एकदा विचारूया. महेश तुला समजलं का? कारण अडचण महेशची होती. महेश आज महेशकडे थोडं थंडी जास्त आहे असं मला वाटतंय. तर आता वाजना गेली सर थंडी. मला माहिती ना अभ्यासाला बसलं माझं तसं नाही. मीच सुद्धा मी स्वेटर नाही, टोपी नाही, काहीच नाही. मला सुद्धा थंडी वाटत नाही जेव्हा तुमच्या सोबत असते. आता इथून बाहेर थंडी वाजते. टाकलं होतं. हा आता लक्षात आलं का तुझ्या? हो सर नक्की नक्की. ओके. हेच तर करायचं आपल्याला. येत नाही त्यांना आलंच पाहिजे. कुठं चुकतंय, माझं कुठं चुकलं, माझं कुठं चुकतंय, हे एकदा तुम्हाला समजलं ना, मग मला सांगायची गरज नाही. तुम्ही 10 जणांना सांगणार पुढे. अरे तसं नसतं रे, हे तर असं असं असतं. पण एकदा जर वाटलं नाही बाबा ते येत नाही मला, ते अवघड आहे, ते जमत नाही, ते तुम्हाला कधीच जमत नाही. म्हणून कुठं अडतंय, माझी गाडी कुठं अडते तिथंच अगोदर तिला दुरुस्त करा. तिथूनच तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. मग बघा किती सोपा वाटतो तो. आणि ते गाड्या काढण्यासाठीच पुष्कळ जण तुमच्या सोबत आहे. आपल्या सहज शिक्षण मध्ये आहे, मुलांच्या गप्पामध्ये खूप जण आपल्याला तुम्हाला सांगण्यासाठी येणार आहे. पुण्याहून असतील, नांदेडहून असतील, औरंगाबादहून असतील, खूप ठिकाणचे शिक्षण शिक्षक शिक्षिका तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मग आपली गाडी कुठं अडते तेच फक्त आपल्याला शोधणार आहे. ठीक आहे. आता हे जर आलं असेल, आपण जाऊया आणखी मोठ्या उदाहरणाकडे. या उदाहरण क्रमांक 4 कडे. आणि 4 क्रमांकाचं उदाहरण प्राची आहे का सोबत आपल्या? ठीक आहे. आदर्श तू वाचलं आहे ते उदाहरण वाचून दाखव. हा 4.56. हा आता तुझं हे एक संख्या सांगितली. आता महारुद्र तू मला सांग ही संख्या कशी लिहायची, मग ही काय आहे, हिला कसं वाचायचं? महारुद्र. येस सर 15.15.0005. आता मी लिहू कसं बरं? पुन्हा खाली काय लिहू? सर तिथं आधी इकडे 15 टाका. तुझा व्हिडिओ चालू कर बेटा, बोलताना करतो काही अडचण नाही. हा इथं आधीचं चिन्ह देतो. ठीक आहे, दिलं. आता काय करू? सर इथं 15 टाका. हा आता 15 कुठे लिहू? सर पॉइंटच्या खाली पॉइंट आणा आणि इकडे. हा हीच ट्रिक सगळ्यात महत्वाची होती बघ. तू जे सांगितलंस ना, हे सगळं गणित कोणतंही असू द्या, आणि दोन असू द्या, 3 असू द्या, 4 संख्या असू द्या. आता मी तर फक्त 2च घेतले. तुम्ही याच्यामध्ये एक संख्या ऍड करून तुम्ही उदाहरण तयार करणार. हेच गणित घ्यायचे, पण यातली एक संख्या प्लस तुमच्या मनाची असेल. 32.20 अधिक 30.45 अधिक 62.65 बरोबर किती? आलेल्या उत्तराला त्याच्यात मिसळा आणि पुन्हा उदाहरण तयार.
आलेल्या उत्तराची वजाबाकी जी आहे ती करा. पहिल्याची 2ची वजाबाकी करा. पुन्हा त्याच्यातून एखादी लहान संख्या वजा. बघा काय मजा येईल. पुन्हा मला सांगायची गरज पडणार नाही. महाराजांनी अतिशय योग्य पद्धत सांगितली. अगोदर संख्या काय आहे याचा विचार करायचा नाही. अगोदर काही करायचं, दशांश खाली दशांश देऊन मोकळं व्हायचं. बस संपलं. आता संख्या लिहायला सोपं आहे. जसं इथं 4 हा पूर्ण होता, तसं आपल्याकडे इथं 15 पूर्ण आहे. मग 15 कशी लिहू बरं महाराज तू सांग. मग बाकी दुसऱ्याकडे जातो. सर 15 पॉइंटच्या आधी हा पॉईंटच्या अगोदर लिहू. म्हणजे मला सांग 4च्या अगोदर मी 4च्या खाली कोणता अंक लिहू? 15 होता 15 म्हणजे इथं मला इथं 15 लिहितच हा शाबास राजेश्वर. 5. आता काय लिहू? एक सर एक अलीकड 5च्या डाव्या अलीकडे बाजूला इकडून उजवीकडून डावीकडे आपण येतोय, तर इथं आपल्याला 4च्या इथं तर काहीच नाही. नसं ना का आपल्याला काय करायचंय? 4 रुपयामध्ये 10 रुपये मिसळू शकत नाही का? हो केले. हा 4 रुपयामध्ये 15 रुपये मिसळू शकतो. समजा माझ्याकडे 1 रुपया आहे. आता आपल्यासोबत साई सर आलेले आहेत. साई सरांनी मला 100 रुपये दिले. तर मला मिसळता येत नाहीत का? 1 रुपयात 100 रुपये मिसळता येतात. 1च्या जागी 1, 100 मधला 0 हा एकक, हा शून्य दशक आणि हा शतक. त्याच्या घरात बसवायचं. याच्याकडे काहीच नाही, काही घेणं देणं नाही. 1 ला 1, 0 ला 0, 1 ला 1. झालं 100. तसंच इथं. अगदी बरोबर आहे तुमचं? व्हेरी गुड. आता आता सांगणार आहे बघा मला करण. आज करण बोलणार आहे. 1 मिनिट राहिली थांबड्या. आपण सगळ्यांना संधी देत असतो. कमी जास्त एकाला इकडून तिकडून प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. यस कारण सगळं चूप म्हटलं मजा नाही मग. सर 005 पॉइंटच्या समोर लिहा 0005. 5च्या खाली 6 खाली हा 0 0 0 पुढे बेरीज करा आता सर. मला येतच नाही ना म्हणून तर बाकी आली ना गोष्ट. मला आले कशाला इथं आलो असतो मी. मला लिहा 5च्या खाली 5. बरं आता इथं वर काहीच नाही ना. आणि इथं नुसतं 0 आहे. आता कसं करता येईल? तिथे 0 लिहिले तरी पण उत्तर तेच येते सर ना. म्हणून म्हणजे इथं तुम्ही जर आपल्याला वाटलं इथं पूर्ण संख्या आहे, इथं 4 आहे, मी कसं करू? काहीच विचार करायचा नाही. तसं वाटत असेल आपल्याला तर देऊन टाकायचं. सर 5 लिहा. 0 आणि 5 ची बेरीज 5. मग 0 ला 0 हा 6 तुझा व्हिडिओ मग चालू 6 हा 5 ला 5 हा पॉइंट 4 आणि 5 9 दशांशच म्हणणार. हा 4 आणि 4 5 आणि 5 9 9 एकाशी 1 आता पूर्ण संख्या वाच. 19 दशांश चिन्ह 5605. आता मध्येच काय आलं बरं? मध्ये Zero. कुठं अडचण आलं बरं? 0 हा पुन्हा एकदा वाच. हा तुझ्यासोबत कोण बसले बरं? आपल्यासोबत तुझ्यासोबत कोण आहे खंडेश्वर आणखी? खंडेश्वर सुजल अर्जुन कन्हैया. वा 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 छान. खंडेश आपलं कन्हैया तू वाच आता. कन्हैया वाच. कन्हैयाची संख्या वाच. 19 दशांश हा पुढे 5 6 हा 05. हा 0 म्हणू नका. आपण जर देवनागरीमध्ये उच्चार करत असेल 5 6 मराठी मधला तर मराठीतच सांगा. आणि इंग्लिश मध्ये करायचं असेल तर 19.5605 असं येईल. म्हणजे एकच भाषा. आपण खिचडी नको आहे. ठीक आहे जमलं तुम्हाला? बेरीज उदाहरण आले. एक उदाहरण आपण वजाबाकीचं घेऊया आणि मग आता तुम्हाला मला हे दशांशच्या बेरजा वजाबाकी सांगायचं काम नाही. आता एक आपण उदाहरण ते मोडू नका नाही हे तुम्हाला स्क्रीन शेअर करणार आहे. मी तुम्हाला पूर्णचे पूर्ण उत्तर हे प्रश्न जे आहेत तुम्हाला लागलीच पाठवणार आहे. मी अगोदर फोटो काढून ठेवलेले आहे. काळजी करू नका. आता घेऊयात आपण एक उदाहरण बघा. एक वजाबाकीचा आणि न वाचलेले
आता अक्षता वाचेल पुढे. उदाहरण काय दिलेलं आहे, उदाहरण वाचायचं. अक्षता शेलार. आवाज पोहोचतोय बेटा तुझ्यापर्यंत? श्रेय एक मिनिट हा बेटा, देतो हा तुला कसं देतो. चला अक्षतापर्यंत आवाज पोहोचत नाहीये तोपर्यंत सिद्धार्थ. हा वाच बेटा. वाचू सर. हो 65.45 वजा हा बघ एक मिनिट पुन्हा लक्षात ठेव. तुला काय वाटतं का काय बदल झाला? पुन्हा एकदा रिपीट. 65.45 वजा हा बर हा वजा 30.43. 30 आहेत का? 32. 32.40. श्रेया तुला काय वाटते बरं आता जे वाचलं सिद्धार्थने? सर काय बदल झाला? वाचू. हा, सर मी श्रेया. वाचू. श्रेया, श्रेया. 65.45 वजा 32.43. आता मी सिद्धार्थकडे पुन्हा जातोय. सिद्धार्थ तुझ्या वाचण्यामध्ये आणि तिच्या वाचण्यामध्ये काय फरक झाला रे? काय बदल झाला बरं? मी तिथं 45 दोन्ही संख्येचे एका संख्येचे 2 अंक एका जागेवर घेतले सर. मग आता सिद्धार्थला पुन्हा एकदा संधी देऊयात आपण. सिद्धार्थ पुन्हा एकदा तुझ्या वाच बरं एक. 65.45 वजा 32.43. 32 पॉईंट म्हणजे दशांश म्हणत आला. दशांश म्हणायचं. येस राजेश्वर येस यू आर करेक्ट. 65.45 याला 45 नाही, ही पूर्ण संख्या नाही. 65 रुपये. पहा सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा तुमच्याकडे जर 10 रुपये आणि 50 पैसे आहेत, तर 10 रुपये आणि 50 रुपये असं म्हणतो का आपण? माझ्याकडे रुपये आहेत, 50 रुपये. 10 रुपये 50 पैसे. 10 रुपये म्हणतो आणि याला 50 पैसे म्हणतो. म्हणजे इकडं रुपयाचं मापन आहे आणि इकडं पैशाचं मापन आहे. म्हणजे त्याला कितीतरी पटीनं कमी करून टाकलेलं. मग इकडे जसं पैशाचं मापन आहे म्हणजे त्याला आपण एकेरी वाद पण असे म्हणत नाही 10 रुपये 5 पैसे असे म्हणत नाही. इथं 10 रुपये 50 पैसे म्हणतो. मग इथं त्याच पद्धतीने जायला इथं आपल्याला माहित नाही हे रुपये आहेत काय काहीच माहित नाही आपल्याला. पण इथं वाचन करताना इथं त्या संख्येचं एकेरी नाव घ्या. 65.45 हे स्वतंत्र अंक घ्या. एवढा एक बदल कायमचा लक्षात ठेवा. ठीक आहे आपण वजाबाकी बघूयात काय येते ते. मग तुम्हाला उदाहरण सोडवता येते. आपण सरांशी बोलणार आहोत. 5 आणि 3 कोणती क्रिया करायची? आता मी जाईल मोहिनीकडे. दीपक सांग. यस दीपक तयार आहे. यस दीपक. 32.2. आता मला सांग 5 आणि 3 याची वजाबाकी करायची. उत्तर किती येईल? 5 मधून 3 काढले 2 उरले. 2 आले. ठीक आहे. तुझा व्हिडिओ शक्य असेल तर चालू ठेवायचं का? हा त्याच्यानंतर 4 मधून 4 काढले 0. थोडा आवाज मोठा, थोडा मोबाईल जवळ घ्या. थोडा आवाज मोठा येऊ दे तुझा. यस 4 मधून 4 काढले 0. 4 मधून 4 गेले तर 0. ठीक आहे चालेल. ओके पुढे 5 मधून 2 काढले तर 3 उरले. 3 उरले. ओके आणखी 6 मधून 3 काढले तर 3 उरले. आता तूच ही संख्या वाचून दाखव बरं उत्तर किती आलं? 33.2. पुन्हा वाच. 33.02.
हा, याला नजर अंदाज करायचं नाही, जे आहे तेच वाचायचं. 33.02 आणि तुम्ही तुमच्या लहान वर्गाला जर आता हे वाचता आलं, लहान वर्गाला याच्या बेरीज जर आता जमल्या, तर तुम्हाला तर म्हणतो ना शिष्यवृत्ती परीक्षा मला सांगायचं कामच नाही. तुम्ही स्वतः सर हे तर धडा झालाय आमचा, याच्या पुढे काय असते आम्हाला सांग, असं म्हणणार. आता याच्या पुढे आणखी काय असते सांग. आता याच्या पुढे काय असते, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असते. प्रश्नपत्रिका समोर ठेवायच्या, त्यात आलेली उदाहरणं पाहायचे आणि प्रश्न सोडवायचे. याच्यापेक्षा तर दुसरं काही नसतं. मग हा सराव तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्ही करताय, खूप खूप अभिनंदन तुमचं. असंच एक उदाहरण. आता या उदाहरणामध्ये काही अडचण होती का बरं? कुणाला अडचण वाटते? नाही सर. ओके, सर ठीक काय आहे. अडचण वाटलं सर, मला प्रश्न नाही विचारा. हा, पृथ्वीराजची कोणती सर अडचण मला आहे? विचारा सर. सर तुम्ही मला काहीच विचारा सर. एक मिनिट. पृथ्वीराजची काहीतरी अडचण आहे. आपण अगोदर अडचणीवाल्यांकडे जातो. सर अडचण नाही सर, दुसऱ्याची आहे सर, मै नाही. कोणाची होती? कोणाची होती सर? आता एक मूल लागलं सर कोणी तर. बरं, ठीक आहे. असेल तर आपण नक्की अडचण सोडूया. काही अडचण नाही. अडचण सोडवण्यासाठी आपल्याकडे नाही सर अडचण. सर ठीक आहे. माझी एक अडचण आहे बोला हो पाटील, बोला. सर. सांगा. ती मांडणी कशी करायची ते समजलं नाही मला. दशांशच्या खाली दशांश घ्यायचा. आता आपण दुसरं उदाहरण तूच मला सांगणार आहेस. हा? चला आपण वेगळ्या उदाहरणाकडे जाऊया आपण. तुझ्यासाठी वेगळं उदाहरण बघ घेतोय मी. एक मिनिट. चल शेवटचं घेऊया. हे जर जमलं ना तर मग तुला कोणतीच अडचण येणार नाही. तूच सांगायचंय. बाकीच्यांचे हात खाली ठेवा तुम्ही. लोअर हँड सर ते करा. आम्हाला दिसत नाही खालचं. सर माझी पण एक अडचण आहे. सगळ्यांना दिसते का बाकीच्यांना? सर 10 क्रमांकाचं दिसत नाही. हा दिसत. सर 10व दिसत नाहीये. हो दिसत नाही. आता दिसतोय का? नाही. हो, सर, आता ठीक आहे, दिसत. वल्ली. दिसतंय सर आता नाही. ठीक आहे. आता बाकीच्या माईक बंद ठेवा. आता फक्त आपल्यासोबत बोलणार आहे समर्थ. समर्थ तुला संख्या दिसते का मला सांग फक्त. नसेल तरी बाजूला लिह. हो सर. सर चला आता बाकीचे सांगू नका काय दिसते किंवा नाही दिसते. प्रश्न समर्थसाठी. समर्थ संख्या वाच. 1005.5. काय करायचं आपल्याला? बेरीज वजाबाकी. वजाबाकी. वजाबाकी मांडले. आता कोणते अंक आहेत? आपण अंक वाचून घे. 9. 999.9. 990. 00. हा 999.990. ठीक आहे. आता ही कशी मांडू तूच सांग मला. मग बघूयात अडचण येते कशी आणि येते कुठं. पहिलं काम काय करायचं मला सांग. रोहिणी हँड रेस. तुझा हात खाली घे. पृथ्वीराज, महेश. सर दशांश खाली दशांश द्या. फक्त समर्थ बोलेल सुरुवातीला आता. त्याची अडचण आहे त्याची अडचण आपण बघूयात आधी. हा दुसरे सांगू नका. तुम्ही तोपर्यंत उत्तर तयार करू शकता. दशांशच्या खाली दशांशच्या खाली दशांश दिला. दशांशच्या हे लक्षात आलं तुझ्या आता दशांश द्यायचं. हा आता दशांश हो. लिहिलं. आता मांडणी करताना तुझ्या जे लक्षात आलं नाही ती गोष्ट तुला मी सांगतो. एकदा का दशांश खाली दशांश दिला की जे पूर्णांक आहे म्हणजे जी संख्या पूर्ण आहे ती आधी लिहून टाकायची. पूर्ण संख्या कोणती आहे? 999. आता 999 आपण लिहायचे 1005 खाली. कशी लिहिणार आता? 5च्या खाली 1 9 द्यायचा, 0च्या खाली 1 9 द्यायचा आणि 0च्या खाली 1 9 द्यायचा. असं इथं काही अडचण आहे का मला सांग. नाही. हे जर तुझ्या लक्षात आलं
तर मांडणीचा प्रश्नच मिटला, संपली मांडणी. दशांश खाली दशांश दिलं, वरची 4 अंकी संख्या आहे, खालची 3 अंकी आहे, याचा एकक इथं आहे. एकक, दशक, शतक, हजार. याचा एकक, दशक, शतक. संपलं का? आता पुढे तर विचार करायचं कामच नाही. आहे ते लांब लचक अनुमानाची शेपूट घेऊन टाकायची. काय लिहायचं बरं? 900 नाही. 990. हा, 990. ओके. आता प्रश्न पडला वजाबाकीचा. वर तर काहीच नाही आणि मला 90 म्हणजे 9 आणि शून्यांची वजाबाकी करायची. इथंच लक्षात ठेवायचं वजाबाकीच्या मांडणीमध्ये. आता आता जातोय मी आर्यनकडे. आर्यन, मला पहिली परीक्षा मी आता वजाबाकी तर करायची, मला वर तर काही नाही, मी काय करू? सर 5च्या पुढे जितके अंक आहेत ना सर तितके शून्य द्यायचे सर. मी किती देऊ? सर ते 5च्या पुढे 2 आहेत सर. 2 90 आहेत. 2 आहेत सर अंक. 9 2 अंक आहे म्हणून 2 शून्य. व्हेरी गुड. 5च्या पुढे मला अगोदर 2 शून्य द्यावे लागतील. तर मला वजाबाकी करता येईल, अन्यथा मला वजाबाकी करता येणार नाही. आता तुझा व्हिडिओ चालू करून बोल ना. आता मला सांग, वजाबाकी मी कशी करू? सर शून्यातून शून्य गेला राहायला 0. 0. चला. सर शून्यातून 9 जाऊ म्हणून 5 गुण्य खुदारी घ्यायचा. हा, शून्यातून 9 जात नाही. बरेच विद्यार्थी इथंच गडबडतात वजाबाकीमध्ये. शून्याला 0, शून्यातून 9 म्हणजे 9 ला 9 आणि मग 5 मधून 9 जात नाही म्हणून काही जण काय करतात माहितीये का, 9 मधून 5 घाल. बरंच आहे. तसं नाही करायचं. जात नाही ना. गणितातले अंक इतके उदार मनाचे आहेत की ते एकमेकाला उसनं देतात. हजारचा शतकाला देतो, शतकाचा दशकाला देतो, दशकाचा एककाला देतो. एकक मात्र कुणाला देत नाही. तो एकटा आहे. तो कुणाला देत नाही. तो क्रिया करतो फक्त. मग इथं शून्यातून 9 जात नाही. मग काय करायचं? एक उसना काय घ्यायचा सर. करणार तू? कोणाचा उसना घेणार? 5चा सर. 5ला म्हणायचं आता बुवा इथं म्हणजे आपण नुसतं एक म्हणतो ना. हा, ठीक आहे. इथं घेतलं म्हणजे इथं किती झाले मग? 10 झाले सर. याच्यातून एक दशक घेतला आपण. 10. 10तून आता किती गेले? 9 किती उरले? 9 सर. एक उरला सर. एक उरला सर. राजेश्वर, मध्ये बोलू नको तू. हा, पुढे थांब. हा, 10तून 9 गेला. 9 गेले, शिल्लक राहिला 1. बरोबर. आता आर्यन मला सांग, कुणीतरी कुणाला तरी उधार दिलेलं होतं, उसनं दिलं होतं. मग त्याच्या घरी कमी होणार आहेत. मग त्याच्याकडे किती राहतील? सर 5 कडे 4 राहतात सर. याच्याकडे राहिले 4. कारण याला दिला होता याला 1. 1 दशा. आता याच्याकडे 4. मग इथं 9. आता वजाबाकी होते काय? नाही सर उसना घ्यायचा. पुन्हा उसनं घ्या. बघा, म्हणजे आपल्याकडे कमी असताना सुद्धा त्यांना दुसऱ्याला दिले. पण गणित किती छान शिकवते बघा. आपल्याला आपलं जीवन सुद्धा शिकवते. माझ्याकडे नाही, पण समोरच्याची गरज आहे. थोडंच का होईना, पण मला त्याला द्यायचं. मला भूक लागलेली, खूप भूक लागली. माझ्याकडे एकच भाकर आहे. मला 2 भाकरीची भूक आहे. पण माझ्याकडे 1 भाकर आहे. पण कोणीतरी समोर वाडे माय म्हणतंय, म्हातारा आहे. तर मी त्याच्यातली कोरभर का होईना त्याला देणं. म्हणजे माझी थोडीशी भूक आणि त्याची थोडीशी भूक भागवली. गणित शिकवते आपल्याला वजाबाकी. बाबा माझ्याकडे नाही, मला थोडे उसनं दे. जसं आपण एकमेकांची उसने देत असतो. कधी पेन घेतो, कधी वही घेतो. घरी आपल्या कोणी पीठ घेतं, कोणी डाळ घेतं. एकमेकाची उसनी घेतो, एकमेकांना देतो. तसंच ते वजाबाकी व्यवहारामध्ये घेऊन जातात आपल्याला. तर इथे याच्याकडे नसताना सुद्धा यानं दिले. आता याच्याकडे ते 4च राहिले. आता याला वेळ आली की मला बाजूला जायचंय. आता हा दुसऱ्याकडे जातोय. चला, दे त्याला बाजूला. त्यानं कुणाकडून आणणार? 5 कोण सर. 5 कडून आणणार. मग आता यानं जर 1 आणला इथं, किती झाले? 14. सर 14. 14 किती कमी करायचे आता आपल्याला? 9 सर. किती उरले? 5 राहिले सर. 5.
आता मी जातोय महेशकडे. महेश, आता इथं यानं शेजाऱ्याने याला दिला होता. आता याच्याकडे किती शिल्लक आहेत? 4 4. 4 शिल्लक आहेत. आता या 4 मधून मग आता 9 जातात काय? जायनात सर. बरं. आता याच्याकडून जात नाहीत 9 म्हणून यानं सुद्धा मागणी करणार शेजाऱ्याला. त्यानं कुणाला मागणार? 1 ला. अगोदर कुणाला मागेल? एकदम पुढे जात नाही तो. शून्यला त्याला सर. कुणाकडे जायला अगोदर? याला अगोदर. मागेल. यार माझ्याकडे नाही, पण थांब. तो काय म्हणतो? अरे यार माझ्याकडे तर नाही, पण तू थांब. मी तुला आणून देतो. हा जातो याच्याकडे. अरे थांब, माझ्याकडे पण नाही. आणून देतो. आणि मग हे दोन एकत्र यानं याला देतो, यानं याला देतो. म्हणजे बघा, माझ्याकडे नाही तर पण कुणाकडे तरी आहे. ती माहिती असून माहिती त्याच्याकडे आहे म्हणून तो त्याला नेऊन देतो. आपण नाही माझ्याकडे नाही, जा पुढे. नाही जा पुढे नाहीये. थांब, तू थांब, मी तुला मदत करतो. ही वजाबाकी शिकवते आपल्याला. मग इथं जेव्हा आपण यांच्याकडून 1 घेतो तेव्हा इथं राहतील 9 आणि इथं होतील 10. इथं झाले 10. मग हा याला सुद्धा 1 देणार म्हणजे इथं राहिले 9. म्हणजे आपली 1005 ही जी संख्या होती ती झाली आता 9914. पहा, वजाबाकी फार मजेशीर आहे बघा. एकदा का मोठ्या संख्यांच्या अशा शून्याच्या वजाबाकी तुम्हाला जमल्या ना, मजाच मजा. आता 14तून 9 आपल्याला कमी करता येतील. जमल का नाही आता? 14 रुपये दिले आणि 9 रुपयाचं सामान घेतलं. जमल का राजेश्वर? माझ्याकडे जमणार 14 रुपये सर. आहेत. ओके. माझ्याकडे 14 रुपये आहेत आणि मी आपल्या गजूभाऊच्या दुकानामधून फक्त 9 रुपयाचं सामान घेऊ शकतो आता. मला उधारी ठेवायची गरज नाही. माझ्याकडे काही शिल्लक सुद्धा राहतील. आता महेश सांग माझ्याकडे किती शिल्लक राहतील? प्राची, 5. शाबास. 14 मधून येस 14 मधून जर आपण 9 कमी केले तर आपल्याकडे शिल्लक राहिले 5. अगदी बरोबर आहे. त्यानंतर आता इथं आहेत 9. आता 9 मधून किती गेले? 9 मधून 9 गेले. मग 9 कमी करायचे. मग आता शिल्लक किती राहिले? 0. 0 सर. 0. इथं 9 आहे. या 9 मधून 9 गेले. 0. 0. सर दशांश द्यायचा राहिलाय. शाबाश. व्हेरी गुड. कुठे तुम्ही राजेश्वर? 2 5च्या पुढे सर. या 2 5च्या मध्ये सर. 2 मध्ये म्हणजे मला सांगा किती स्थळ सोडून दशांश देऊ मी? 3 स्थळ सोडून. 3 सोडून द्या सर. एक स्थळ, दुसरं स्थळ, तिसरं स्थळ. कारण इथं 3 स्थळानंतर आहे. म्हणून 1, 2, 3 स्थळानंतर. नाहीतर काय होईल? नाही आपल्याला तर बघा होतं इथं फक्त 5 म्हणजे 1 स्थळ आणि याचे 3 4 स्थळानंतर. नाही, बेरीज वजाबाकीमध्ये आहे तेच मोठ्या घरातले स्थळ कायम राहतात. आता आपण एक करूया. गणित आलं की नाही त्याचा पडताळा करून पाहूया. माझं उत्तर आलं की नाही तुम्ही स्वतः पडताळा करून पाहता आणि पडताळा करण्यासाठी मला मदत करेल आता प्राची. शिरीष सर सुद्धा आलेले आहेत. शिरीष सर तुम्हाला थोडाफार घटक घेणार आहेत. एक महत्वाचा घटक कालचं सरांनी सांगितलेला. तर मला फक्त पटकन याचा पडताळा घेऊयात आणि आपलं उत्तर आले की नाही बघूया. म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल यस आय एम करेक्ट ऑर नॉट. आता पडताळा करणे म्हणजे काय? वरची संख्या सोडून द्या. वजाबाकी केली. वजाबाकीचा पडताळा आहे तो बेरजेने आणि बेरजेचा पडताळा आहे तो वजाबाकीने. बघूयात. आता आपल्याला बेरीज करायची आणि बेरजेसाठी मला मदत करेल प्राची. यस प्राची आर यू रेडी? आवाज पोहोचतोय? दीपाली तुझ्यापर्यंत आवाज पोहोचतोय? हॅलो. हा रोहिणी सांग. सर. हा चल सांग आता कशी बेरीज करणार? आता याची बेरीज करायची आपल्याला. हा झाला आपला उदाहरणाचा भाग. आता आपल्याला उत्तर आलंय की नाही तपासायचं. ताळा पडताळा.
हा सांगा तुम्ही बेरीज करा सर आता रोहिणी लवकर 0 0 सर. एक मिनिट रोहिणी सांगते रोहिणी तयार आहेस सांगू द्या मला. हा थोडस लहान हा चल लवकर सांग बेटा पहिले 3 अंक सांग तर आलेले आहे सर 0 0 0 सर. 0 ला 0 हा पुढे 1 बरोबर 10 10चा 0 हाच्याला 10 ला 0 हातचा आला 1 शेजाऱ्याला देऊन टाकायचं म्हणजे गणित पहा माझ्याकडे जास्त झाले शेजाऱ्याला देऊन टाक हा 10 आता इथं 1 शिल्लक 1 आणि 9 10 10 आणि 5 15 15 ला 5 हाच्याला बरेच विद्यार्थी विचारतात सर ह्याच्याच गणित आहे का ह्याच्याच गणित विचारायची गरज नाही 10 किंवा 10 पेक्षा मोठी संख्या आहे का 15 हातचा आला कोणाला 1 हा पुन्हा सांगा 9 आणि 1 10 10 आणि 5 15 15 ला 5 पुन्हा हातचा आला हाच्याला 1 9 2 10 अजून एक शून्य. 9 आणि 1 पुन्हा 10 आता दशांश किती नंतर देऊ सर 4 स्थळानंतर दशांश. नाही 4 स्थळ एकूण तिकडे म्हणायचं नाही स्थळ तिकडून असते सर 5 3 तीन स्थळानंतर मला सांगा हे दिलेलं आलेलं उत्तर आणि आपल्याकडची पहिली संख्या सारखी आहे काय हो सर सारखी आहे. हो सर सारखं आलं म्हणजे तुमचं उत्तर तुम्ही तपासू शकता यस यस माझं उत्तर पहिल्या संख्ये इतकं आलं त्याचं उत्तर असं येऊ शकतं आपण लिहिताना हेच त्याचं उत्तर आहे कारण दशांशानंतर तुम्ही किती शून्य दिले त्याला काही किती शून्य पुढे वाढवू शकता किंवा इथं आपण गणित करताना वाढवावे लागेल कारण मूळ गणितामध्ये आपण एकच दिला होता अशा पद्धतीने आपण दशांश अपूर्णांकाच्या बेरीज वजाबाकी तुम्ही स्वतः तयार करा स्वतः उदाहरणे करा स्वतः उदाहरण तयार करताना टाळा करा पडताळा करा आणि मग याबद्दल तुमची कुठलीही अडचण राहणार नाही आता सुरुवातीला शिरीष सर नमस्कार शिरीष सर आपल्या सोबत आलेले आहेत नमस्कार सर. हा नमस्कार सर्वांना. नमस्कार सर. गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांचा नमस्कार सरांना दोन्ही सरांना गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग थोडासा मागे ठेवा बेटा. नमस्कार नमस्कार सर मोहिनी तुझा माईक इथं बेटा तुझा आवाज येत नाही क्लिअर राऊत सर माझा आवाज येतोय का? हो सर हो अगदी क्लिअर आहे आणि सर आज आपल्या सोबत येणार सर सुद्धा आहेत काल सरांची सहज बोलणं झालं होतं योगा गाईड सर सुद्धा आज आपल्या क्लासला आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला एक आनंदाची गोष्ट आणखी सांगायची तुम्ही सध्या आपल्या व्हॉट्सअपवर पाहिलं असेल मुलांची गप्पा पाहिला असेल आणि सगळीकडेच आज गाजणारा विषय जो आहे टीव्हीवर सुद्धा तो म्हणजे एक आपल्यातीलच शिक्षक मित्रातील एक प्राथमिक शिक्षक श्री रणजित डिसले सर जे तुमच्या पुस्तकात ज्याने दीक्षा ऍप मध्ये अभ्यास करण्यासाठी QR कोड दिलेले आहेत परवाला दीपकने छानसं चित्र काढून पाठवलं होतं त्या दीक्षा ऍपचा वापर करून QR कोड नुसार स्कॅन केला तर पुस्तक वाचन होतं तो शोध ज्यांनी लावला ते रणजित डिसले सर यांना काल 7 कोटी रुपयाचा पुरस्कार मिळालेला 7 कोटी तोही अमेरिकेचा दुसऱ्या देशाचा आणि ते भारतातले पहिले शिक्षक आहेत की ज्यांना एवढा मोठा पुरस्कार मिळाला एक प्राथमिक शिक्षक काय करू शकतो एक जगातलं सर्वात मोठं उदाहरण आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट जर कोणती असेल आपण समजा मला म्हटले असते तर मी काय केलं असतं 7 कोटी मग मी आता 1 कोटीचा बंगला घेतो 1 कोटी छान 1-2 गाड्या घेतो आणि छान गार्डन करतो एखादा मस्त हॉटेल घेतो विचार केला असता पण त्यांनी त्यांच्या सोबत असणारे जे फायनलला पोहोचले हजारो शिक्षकांची नेमणूक होती तिथं निवड होती त्या 1000 मधले ते एक कितीतरी लाखातले अगोदर 1000 काढले हजारातून त्यांना काढले आणि त्यांनी सोबत असलेल्या इतर देशातल्या 9 देशातल्या 9 शिक्षकांना 50 त्याच्यातले जे 7 कोटी होते त्यातले 50% रक्कम
म्हणजे 3.5 कोटी त्यांनी त्या शिक्षकांना द्यायचे ठरवलेलं आहे. पहा, आताच वजाबाकीचे उदाहरण माझ्याकडे नाही तर मला दुसऱ्याकडून घ्यायचंय, मला त्याला द्यायचंय. एवढं कोणी म्हणू शकत नाही. 3.5 कोटी त्यांनी त्या दुसऱ्या देशातल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी, विद्यार्थ्यांना काहीतरी करून दाखवण्यासाठी त्यांनी दशांश एवढंच नाही, अपूर्णांकाची बेरीज. राहिलेले जे आहेत, राहिलेले 3.5 कोटी त्यांनी आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जी कुठली योजना लागेल त्या योजनेसाठी खर्च करण्यासाठी ती रक्कम त्यांनी वापरणार आहे. म्हणजे एवढा मोठा पुरस्कार एकही रुपया त्यांनी जवळ ठेवणार नाही. 7 कोटी एका खेड्यातल्या एका तांड्यावर नोकरी करणारे ते शिक्षक आहेत. म्हणून तुम्हाला नेहमी म्हणतो आम्ही की त्या QR कोडचा वापर करा, दीक्षा ऍपचा वापर करा. तुम्हाला सगळं पुस्तक तुम्हाला बोलून शिकवतं. जगाला किंमत कळली तेच असतं कधीही. जगाला कळतं पण घरच्यांना कधी कळत नसतं. म्हणून घरचीची किंमत, घर की मुर्गी दाल बराबर म्हणतात, तसं असते ते. पण आता तरी किंमत करा त्या QR कोडची, की ज्या QR कोडची जगाने एवढी मोठी किंमत ठरवली. केवढा मोठा पुरस्कार एक सामान्य शिक्षक, एक प्राथमिक शिक्षकाला दिला. तसं तर शिक्षक कधी सामान्य नाही होता. सृजनता उसके पेट उसके गोद में पलती है म्हणतात. नाविन्याचा आविष्कार हा त्यांच्यामध्ये असतो. हे सर्व आपल्या सर्वपल्ली राधाकृष्णांनी सांगितलेलं असतं. आणि एवढा मोठा प्राथमिक शिक्षकांना मिळालेला पुरस्कार आणि आनंदाची गोष्ट आपल्यासोबत जे संतोष केंद्रे सर आहेत ते त्यांचे खूप जवळचे मित्र आहेत आणि येत्या आठवड्याभरामध्ये त्यांच्याशी आपल्याला प्रत्यक्ष मुलाखत घ्यायची आहे. आपल्या सोबत असणार आहेत. ज्यांनी एवढी मोठी रक्कम दान केली, करण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्याशी आपली प्रत्यक्ष मुलाखत आहे. आता आपल्यासोबत शिरीष सर आहेत, येणावर सर आहेत. शिरीष सरांपूर्वी मी येणावर सरांना या ठिकाणी बोलण्याची संधी देतो. सर सुरुवातीपासून आहेत आणि सरांचा आवाज बऱ्याच दिवसापासून ऐकला नाही. सर आपण या ठिकाणी आलात, त्या ठिकाणी आम्हाला खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण आम्हाला खूप आनंद वाटतो की काही गोष्टी ज्या आम्हाला सुद्धा तंत्रज्ञानातल्या अवगत नव्हत्या, त्या तुमच्याकडून आम्ही शिकलो आणि एकमेकांना देऊ आणि एकमेकांकडून घेऊ ही जी प्रेरणा आहे ती आपली कायमची आहे. त्याबद्दल सर आपलं स्वागत आहे. सर तुम्ही थोडंसं बोला. नंतर शिरीष सर एक गणिताची छोटीशी विद्यार्थ्यांना काल आलेली अडचण त्याबद्दल सर एक तासिका मुलांसाठी घेणार. येस. सर्वांना माझा नमस्कार. खूप दिवसाच्या नंतर आज थोडा आवाज अडकतोय सर. आवाज येतोय का सर? सरांकडे रेंज हा सर आवाज थोडासा हा हॅलो. सरांकडे रेंज नाही. हा सर हा थोडा कटतोय सर. आज सगळ्यांसोबत सरांचं आणि बरं ठीक. हा रेंजचा प्रॉब्लेम आहे. हॅलो. हा सर रेंजचा प्रॉब्लेम सर सध्या. हा थोडा आता येऊ लागला सर. ठीक आहे. तर सर आपल्याला पुन्हा जोडतीलच सर, पुन्हा आपल्याशी बोलतीलच. तोपर्यंत शिरीष सर आपलं स्वागत आहे. आणि मला माहिती आहे तिकडे तासिका झाल्याबरोबर तुम्ही म्हटलं तसं लागली जॉईन झाला आणि त्याबद्दल आपलं खूप खूप स्वागत. आणि सर आपण थोडंसं विद्यार्थ्यांशी त्यांचा जो कालचा एक विचारलेला प्रश्न आणि विद्यार्थी मित्रांनो काल ज्यांच्याशी आपली मुलाखत झाली आदरणीय श्री सूर्यकांत बाचे सर, त्यांची काल भेट झाली. त्या ठिकाणी मी आणि आपले हाटेकर सर दोघेही आम्ही गेलो. त्यांची भेट झाली. एरंडाच्या झाडाखाली, एरी म्हणतात पहा एरंडाचं गुऱ्हाळ असा एक शब्द वापरला जातो. परंतु त्या एरंडाच्या झाडाखाली आमचं शैक्षणिक गुऱ्हाळ चाललं. 45 ते 50 मिनिटे त्या ठिकाणी सरांशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून सरांनी आम्हाला त्यांनी जे PDF होतं जवळपास 60 ते 70 पेजेस सरांनी दिलेले आहेत. त्यांचं लागलीच म्हणजे त्यांचाच वापर आपल्यासाठी केला जाईल. केवळ आपल्यासाठी म्हणून नाही. आता तिकडे शिरीष सरांना तर ऑलरेडी 100% ते पोहोचलेले असतात कारण ते सरांसोबत आहेतच तिकडे. तरी पण आपण आपल्या ग्रुपला ज्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवता येईल तिथपर्यंत आपण ते पोहोचवणार आहोत. तर सर आपलं स्वागत. ओके, आवाज येतोय सर? हो सर येतोय. घेऊयात का मग?
हॅलो राऊत सर, चालेल सर, चालेल. हो आवाज सर, येतोय का माझा? येतोय सर. हा, आज काय झालं सकाळी म्हणजे थोडं प्रॉब्लेम झाला, ते माझं ब्लूटूथ अचानकच बंद झालं. बरं बरं. हा, त्यामुळे मी आता डायरेक्ट म्हणजे डिव्हाइसच कनेक्ट आहे, व्हॉइस माझा. चालेल. ओके. काल रात्री सगळ्यांनी मेसेज केला आणि मला त्रिकोणी आणि चौकोनी संख्या त्या तुम्हाला समजून सांगायच्या किंवा थोडस आपण त्याविषयी बोलणार आहोत. आताच माझी एक तासिका संपली आणि ती तासिका 8:30ला संपवली, लागलीच इकडे जॉईन झाला. तर पहा, गणित मी आता म्हणजे बाकी वेळ न घालवता 10 मिनिटामध्ये तुम्हाला अतिशय एकदम कमी वेळात आणि लवकर समजेल या पद्धतीने ह्या दोन्ही संख्या कशा पद्धतीने आपल्याला लिहायच्या असतात किंवा कशा पद्धतीने ओळखायच्या, तर या बाबतीमध्ये सांगतोय. तर आता जवळपास सर्व मुली, आता मुलं जरी कधी रांगोळी काढत नसतील तरी मुलगी म्हटलं की ती 100% रांगोळी काढणार. आणि रांगोळी काढायची म्हटलं की रांगोळीमध्ये त्यांचं विशिष्ट एक माप दिलेलं असतं. रोहिणी, तुला माहित आहे का एखादी रांगोळी सांग बरं, किती ठिपके घेऊन रांगोळी केली? खूप येतात. हा, मला त्यांचं माप सांग. आपण ठिपके घेतो की नाही, तर ते ठिपक्यांचं सांग एका रांगोळीचं. तर 5 ते 5 ची नाही, 2 बरं ठीक आहे. पहा, रांगोळीमध्ये अशी माप असतात, कदाचित मुलांनाही माहित असतं, मुलींना माहित असतं. काही रांगोळी 5-4च्या असतात. म्हणजे याचा अर्थ काय असतो का, प्रत्येक ठिकाणी 5 रांगोळी काय 5 ते 5 ची रांगोळ किंवा 10 ते 15 ची रांगोळ, 7 ते 1 ची रांगोळ. पण ह्या ज्या रांगोळी असतात, याच रांगोळीचं जे माप आहे याचा उपयोग आपल्या संख्येमध्ये केला जातो. मग आता उदाहरणार्थ 5 ते 1 ची रांगोळ कशी असते, थोडस आपण त्याला एक मांडून पाहूया. 5 म्हणजे एका बाजूला त्याचे 5 ठिपके दिलेले आहेत. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5. या ठिकाणी हे 5 ठिपके झाले. जो मोठा अंक असतो आपल्याला रांगोळीमध्ये दिला जातो, मोठा अंक आपण अशा पद्धतीनं ठिपक्यांचं स्वरूप असतं त्याला. 5 ते 1 म्हणजेच एका बाजूला 5 ठिपके आणि दुसऱ्या बाजूला 1 ठिपका. मग तो डायरेक्ट 1 द्यायचा का? जर 5 ते 1 म्हणलं तुम्ही डायरेक्ट 1 ठिपका दिला तर हे असं चालत नाही, ते रांगोळी पूर्ण होत नाही. 5 ते 1 म्हणजे आपल्याला 5 पासून 1 पर्यंतचे अंक हे विशिष्ट क्रमाने मांडायचे असतात. जेव्हा ते क्रमाने मांडतो तेव्हा त्याच्यावर रेषा घेऊन आपण रांगोळी तयार करतो. मग ते कसे मांडायचे, तर पहा, या ठिकाणी हे 5 झाले. त्यानंतर आता रोहिणी सांग बरं, तू दुसरी ठिपकी कुठे लिहिली मांडली? 4 ठिपके. आता किती मांडायचे? तर त्या ठिपक्याच्या खाली 4 सर 4. तर आणखी 4 5 ठिपके. मांडा. हा, 5 झाले बघ. 1, 2, 3, 4, 5. त्याच्या खालीच एक 5 ची लाईन मांडा सर. तशा आणखीन 4 मांडा सर. 4 खाली मांडू की वर मांडू? खाली वर कोठे पण चालतात सर. व्हेरी गुड. मला हेच तुमच्याकडून माहिती करून घ्यायचं होतं. जागा असेल तर वरी. याला खालीच मांडा किंवा वरच मांडा असं अजिबात नसतं. कुठेही मांडा, पण क्रम व्यवस्थित आला. मी काय करतो, वर मांडतो. आणि हे मांडताना जेव्हा आपण हे 5 ठिपके घेतले तेव्हा वरचे 4 ठिपके घेताना सुद्धा त्याचा नियम असतो. या ठिपक्याच्या बरोबर वर काय घ्यायचे. उदाहरणार्थ समजा हा 4 घ्यायचे, पण अशी नाही घ्यायची. याच्या बरोबर वर, याच्या बरोबर वर, याच्या बरोबर वर, याच्या बरोबर वर. 1, 2, 3, 4 हे बरोबर आहे का? नाही सर, असं नसते. नाही 5 द्या. व्हेरी गुड. तुम्हाला म्हणजे रांगोळी माहिती आहे. रांगोळी माहिती की त्रिकोणी आणि चौकोनी संख्या समजायला अतिशय सोपी. सर मी काढून टाकू का? ओके, मला सांगितलं मी काढतोय ते बरोबर आहे की नाही ते मला सांग. सर तुम्ही ते 4 काढल्या तसं नाही, ते 5च्या वरी 5.
आता आपण याच्याकडे तुमच्या रांगोळीकडे आपण हळूहळू त्रिकोणी आणि चौकोनी संख्येकडे जाणार. हं? पहा, हे ठिपके काढताना या दोन ठिपक्यांच्या मध्ये, या दोन ठिपक्यांच्या बरोबर मध्ये त्यांच्या गॅप मध्ये आपल्याला हे झाले 4. 1 2 3 4 1. त्याच्यानंतर आता याच्यावरती किती काढायचे आपल्याला? 5 झाले 4. 4च्या मागची संख्या 3. तीन 3. दोन सर. आता एक सर एक. ऐका फक्त या ठिकाणी आपल्याला काळजी हीच घ्यायची असते की हे खाली जे काही आपल्याला टिपके दिलेले असतील त्यांच्या बरोबर मध्यभागी वरचा टिपका आला पाहिजे. अशा पद्धतीचा आकार दिसतोय. आता आकार सर त्रिकोण झालाय तयार. दोन त्रिकोण. हा सर मध्ये त्रिकोण झाला, बाहेरून एक मोठा त्रिकोण. त्रिकोण झाला. व्हेरी गुड. हा झाला त्रिकोण. पण मला सांगा याच्या मुळाला कोणती संख्या लिहिली आपण? मूळ म्हणजे हे. मुळाची संख्या म्हणजे ही खालची संख्या. किती लिहिली? 5. व्हेरी गुड. 5 ही संख्या लिहिली. 5 या संख्येची मांडणी आपण जेव्हा 5 4 3 2 आणि 1 या स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण 5 या संख्येची मांडणी करतो त्यावेळेस जर हे आकार आपण जोडला, रांगोळीमध्ये आपण काय करतो, हे ठिपके एकमेकांना जोडतो. हे ठिपके आता आपण अशा पद्धतीने जर शेवटचे ठिपके जर जोडले, कोणता आकार तयार झाला? त्रिकोण. ट्रायंगल. त्रिकोण. ओके. हा तयार झाला ट्रायंगल त्रिकोण. हा तयार झाला त्रिकोण. म्हणून 5 या संख्येला म्हणायचं त्रिकोणी संख्या. याच्या मुळाला होती ना संख्या ती, याच्या मुळाला 5 ही संख्या होती. म्हणून या 5 ची मांडणी आपल्याला त्रिकोणामध्ये करता येते, म्हणून तिला म्हणायचं त्रिकोणी संख्या. कोणतीही संख्या घ्या, ज्या संख्येची म्हणजे याच्यावरूनच आपल्याला काय सांगता येईल, याची एक व्याख्या सांगता येईल. एका वाक्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपल्याला असं सांगता येईल की ज्या संख्येची मांडणी असे ठिपके देऊन या ठिपक्यांच्या स्वरूपामध्ये केल्यानंतर त्याचा आकार जर त्रिकोणासारखा होत असेल तर तिलाच म्हणायचं त्रिकोणी संख्या. काय म्हणायचं तिला? त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या असं म्हणायचं. फक्त त्याची मांडणी कशी झाली पाहिजे? त्रिकोणाच्या स्वरूपात. आता तुम्ही सांगा बरं मला एखादी संख्या, तिची मांडणी करून पाहू आपण ती त्रिकोणी संख्या होती की नाही? 3. गुड. चल, मी या ठिकाणी 3 ही लिहितो संख्या. पण 3 ची एक मिनिट, आता 3 ची मांडणी करूया आपण. मग 3 ची मांडणी करताना काय करा? खाली किती ठिपके? 3 ठिपके द्या खाली. वरती 2 ठिपके. सर वर जर 2 दिले किती ठिपके झाले पहा. एकूण किती ठिपके झाले? सर खाली 2 द्या, 5 वरी 1 द्या. 2 द्या वरी 1 द्या. मग 3 संख्या. तुम्ही म्हणता तसं. त्याच्यानंतर आपण पाहूया ती 3 संख्या होते का हे तुम्ही मला सांगा. खाली 2 दिले. आता वरी 1 द्या. वरी 1. सर ते 3 मधले 3 कट करून टाका. अहो यार, मधले 3 कट करून टाका. ते 3 ठिपके कट करून टाका. ओके. आता ऐका, आपलं काहीतरी थोडस चुकतंय. अगोदर समजून घ्या. त्रिकोणी संख्या म्हणजे तुम्हाला दिलेल्या संख्येचीच मांडणी झाली पाहिजे त्रिकोणामध्ये.
जर तुम्हाला 3 ठिपके जर घ्यायचे असतील, तीनही संख्या जर घेतली तर तुमच्या एकूण ठिपक्यांची संख्या फक्त 3 झाली पाहिजे. इथं पहा बरं किती होते, 1 2 3 4 आणि 5 झाले. मग हे 5 जे ठिपक्यांची मांडणी झाली ती आपली संख्या किती घेतली, फक्त 3. मग 3 पेक्षाही जास्त झाली ना. मग 3 ही त्रिकोणी संख्या आहे का? अजिबात आहे पण इथं आपली मांडणी बरोबर झाली का? नाही. हा, मग ते अगोदर समजून घ्या. त्रिकोणी संख्या म्हणजे इथं 3 घ्यायचे आणि नंतर 2 ठेवायचे असं नाही. तुमचे एकूण ठिपकेच त्या संख्या एवढे असले पाहिजे, तिच्यापेक्षा जास्त नको. पण आता 3 ची मांडणी कशी करता येईल पहा. सर मी सांगू? हा, सांगा. कोण सांगते सांग. सर 2 टिपके सर घ्या. मी सांगू 2 ठिपके घ्या सर आधी. हा, घेतले. सर वर एक टिपका द्या. त्याच्या वर एक ठिपका द्या. गुड. किती ठिपके झाले? 3. 3 ठिपके झाले. पहा, ही झाली 3 ची त्रिकोणी संख्येमध्ये मांडणी. आता लक्षात आलं तुमच्या? हो सर आता लक्षात आलं. हा, त्रिकोणी संख्येमध्ये एखादी संख्या जेव्हा आपण घेतो त्यावेळेला दिलेले ठिपके हे त्या संख्येपेक्षा जास्त होऊ नये. आलं लक्षात? चला आता पुढची संख्या आपण घेऊया. चला या ठिकाणी मी 4 घेतो. 4 ची मांडणी होईल? नाही सर होणार नाही सर. चौकोनी संख्या होईल. ची त्रिकोणात होईल का संख्या? नाही 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 होणार. कारण पहा, आपण यांचे ठिपके देऊन पाहूया. सर मी सांगू काय? हा बेटा पहा, यांची आपण कशी जरी मांडणी केली तरीही ती त्रिकोणामध्ये होत नाही. याचा आकारच त्रिकोणासारखा होत नाही. 1 2 3 वर जर घेतला तर हे होत नाही, कारण आपल्याला ठिपक्याचा नियम आहे, तो ठिपका या दोघांच्या मध्ये असला पाहिजे. पुन्हा जर असं आपण जर केलं तर ही पण होत नाही त्रिकोणाचा आकार. म्हणून 4 ही त्रिकोणी संख्या नाही. आता सांगा, तुमच्यापैकी सांगा एक पुढची त्रिकोणी संख्या सांगा बरं कोणती आहे? 5 6 सर. 5 आणि 6. 5 हे बघ, पहिली त्रिकोणी संख्या 3 झाली, दुसरी इथं आपण 5 केली. आता 5च्या पुढची 6 सर. ओके ओके, आपण तुम्ही जी संख्या सांगाल तिची आपण त्रिकोणामध्ये मांडणी करून पाहूया. तुम्ही किती म्हणताय आता? 6. 6. मी इंग्रजी आकडे लिहिली चालते? पासून फक्त ते इंग्रजी अंक लिहितो. चला आता 6 ची मांडणी करत असताना खाली किती ठिपके घ्यायचे सांगा? 3. नाही, खाली 3 घेतलं. हे सुद्धा आपल्याला विभाजन करता आलं पाहिजे. सर 4. 2 करून पाहूया. एवढं पाहायचे प्रयत्न करायचा. सर खाली 6 घ्या वर सर. 3 घ्या. हा? सर वर 3 घ्या. आता पाहिजे 4 झाले. 1 2 3. आता बरं ठिपक्यांची संख्या सांगा बरं किती झाली? सर पूर्ण संख्यांची 7 झाली सर. पूर्ण ठिपक्यांची 7 झाली. मग 6 ही त्रिकोणीमध्ये आली का? नाही सर. या ठिकाणी लिहिताना आपलं चुकलं मांडणी करताना. पण त्याच्याऐवजी आपण काय करूया, खाली 3 घेऊया. तरी होईल का? 6 होईल का पहा बरं. सर वर एक द्या आता. सर वर एक नाही घ्या. ओके, आता पहा किती झाले? 6 झाले सर. 1 2 3 4 5 आणि हे एक 6. 6 सर. 6 झाले. हो सर. त्रिकोणी संख्या आहे की नाही? आहे सर. त्रिकोणी संख्या आहे, कारण हिची मांडणी आपल्याला त्रिकोणामध्ये करता येते. आणि 5 ची मांडणी झाली का आपली? ओके, चला पुढे. हो सर. 5 ची
एक मिनिट मला थोडस कन्फ्युजन झालं. 5 ची मांडणी आपण कशी केली होती? 1 2 3 4 5 आणि वरती 6. नाही, 5 ची मांडणी पण येणार नाही आपल्याला याच्यामध्ये त्रिकोणी संख्येमध्ये. येईल का पहा बरं तुम्ही. तुम्ही तुमच्या वहीवर करून पहा एकदा. 5 ची मांडणी करून पहा बरं. होते का रोहिणी? नाही सर. हा, होत नाही. पहा, म्हणजे आपण लिहिते वेळेस तुम्ही पण लक्ष दिले नाही याच्याकडे. जे आपण तुम्हाला 5 ची मांडणी इथं केली, 1 2 3 टिपके घेतले, त्यानंतर 2 आणि वरती 1. 3 च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या ही 6 येते. 6 च्या नंतर 9 ची मांडणी करून पहा बरं. कशा पद्धतीने? जमते सर. 9ची होते सर. 9ची होते सर. ओके, तुम्ही वहीवरती करा बरं. 9 ची मांडणी करून पहा बरं. सर 9ची होत नाही का ते? हा, तुम्ही मला सांगा 9 ची मांडणी झाली. होईल? होते का? नाही. तर आपण झाली टिपके ठेवून पाहू. सर माझी. झाली हा? सर. तुम्हाला दाखवू? ओके, मला सांग तू सर्वात खाली किती टिपके घेतले? हा, आवाज बेटा, आवाज येतो. 4 टिपके दिले सर. ओके ओके, मी इथं देतो बघ. 1 2 3 4. याच्यावरती किती? होत नाही. 3 सर. याच्यावर किती दिले? 3. ओके, 1 2 3 दिले 3. सर. 4 आणि 3 किती झाले? 1 2 3 4 5 6 7 झाले. याच्यावर किती दिले? 2. 7 8 आणि 9. झाला का त्रिकोण? नाही सर. मी पण करून बघलो. माझा आता झाला नाही. माझ्या याच्यात 10 आले. व्हेरी गुड. 10 आता याच्यावरती ये. म्हणजे 9 त्रिकोणी संख्या आहे का? नाही पण 10 त्रिकोण 10 आहे सर. 10 त्रिकोण. शाबाश शाबाश. ही झाली 10 ही त्रिकोणी संख्या. 9 झाली का? नाही सर. इतके जर आपण मानले तर ही किती होते? 10 ही त्रिकोणामध्ये मांडलेली संख्या होती. त्रिकोणी संख्या आलं लक्षात तुमच्या? हो सर. आता चौकोनी संख्या शिकवा. हो सर आलो. हा, आता तुम्ही काय करायचं? आपली तासिका संपल्याच्या नंतर आपल्या अंक घ्यायचे, संख्या घ्यायच्या कोणत्या पण. आणि त्या संख्येची मांडणी अशी त्रिकोणामध्ये होते का हे पाहायचं. आजच्यासाठी तुम्हाला 50 पर्यंतच्या संख्या घ्या किंवा 50 जास्त वाटत असतील तर 20 पर्यंतच्या संख्या घ्या फक्त. आणि 20 पर्यंतच्या संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या ह्या त्रिकोणी संख्येच्या मांडणीमध्ये येतात, म्हणजेच त्या कोणत्या संख्या त्रिकोणी संख्या आहेत हे तुम्ही त्याच्यामधून शोधून काढायचं. मांडणी करते वेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा तुमची ठिपक्यांची मांडणी होईल त्यावेळेला त्या ठिपक्यांची संख्या संख्येपेक्षा जास्त होऊ नये. इथं संख्या लिहिली वरती 9 आणि ठिपक्यांची संख्या जर 10 होत असेल तर हे आपलं मांडणी चुकीची. 9 जर म्हणलं तर ठिपक्यांची संख्या 9 झाली पाहिजे. जर ती होत असेल तर ती त्रिकोणी संख्या. आता 9 ची झाली नाही आणि वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करून पहा. आता इथे 4 घेतल्यानंतर 5 घ्या, 6 घ्या, अशी मांडणी केली तर आपोआप तुम्हाला ती त्रिकोणी संख्या कोणती आहे ते तुम्हाला सांगते. ओके, आता चौकोनी संख्या पाहूया. चौकोनी संख्या घ्यायचं काय का? सर चौकोनी संख्या 4 सर. गुड, व्हेरी गुड. आता पाहूया चौकोनी संख्या. त्रिकोणी झाली. आता चौकोन कसा असतो? 4 कोणाचा? व्हेरी गुड. 4 कोण? 4 कोण असतात. म्हणजेच या संख्येची मांडणी कशा कोणत्या आकारामध्ये येईल आपल्या भौमितिक आकारातील? चौकोनी. गुड.
चौकोनी आकृती. पहा, आपण पहिले त्रिकोणी संख्या पाहिली. ही त्रिकोणी संख्या म्हणजेच या संख्येची मांडणी कशामध्ये झाली पाहिजे? त्रिकोणी आकारामध्ये. त्रिकोणी आकारात सर. मग त्यावरूनच चौकोनी संख्या म्हणजेच की ज्या संख्येची ठिपक्याच्या स्वरूपातील मांडणी ही चौकोनात झाली पाहिजे, तिला म्हणायचं चौकोनी संख्या. पण ती मांडणी कशी होणार? पहा, चौकोन असा असतो. सर हा, चौकोनामध्ये म्हणजे या संख्येला तुम्ही खाली सुद्धा तेवढेच ठिपके असले पाहिजेत आणि वर उभे सुद्धा तेवढेच ठिपके आले पाहिजे, तरच ती चौकोनी संख्या झाली, अन्यथा ती चौकोनी संख्या होत नाही. मग पहा, पहिली संख्या पहा बरं, एकची मांडणी याच्यामध्ये होईल का चौकोनामध्ये? नाही सर. होणार नाही, कारण पहा हा एक आहे. एकची मांडणी कशीच होणार नाही, ते एकच ठिकाण. दोनची होईल का? कोणाच होणार नाही. हो, कोणताच होणार नाही. बरोबर. दोनची होईल का? नाही सर. दोन पण अशा एकची होईल. तीनची होईल का? नाही. तीन तर कोणीच होणार नाही. चल, चारची होईल. चार. आता चार होईल. चारची संख्या आपण पाहूया चौकोनामध्ये होईल. सांगा, खाली किती ठिपके देऊ? दोन. दोन खाली. एक, हा दोन. आता दुसरे दोन. द्या. खाली चौकोनामध्ये हो. रेषा जोडून घेऊ. रिक्षा मारा. होऊन जात सर चौकोन आपला. रेषा जोडून घेतल्या, झाला चौकोन. हो सर. म्हणून सर आता पहिली चौकोनी संख्या किती? चार. चार. त्याच्यानंतर पुढची चौकोनी संख्या किती असेल? सहा. आठ सर. आठ. सहा. सहा मांडून पाहूयात ना जमली का? आठ सर. आठ. आठ. हो सर. बनते तीन. दोन. सहा पण वर तीन खाली तीन. वर तीन खाली तीन कशा होतात पहा. खाली तीन. एक, हा, दोन, तीन. एक, दोन, तीन. आता सर चौकोन ती आयत होती. आहे आहे. चौकोन झाला का पहा? पहिले वरी दोन, त्याच्या खाली दोन, त्याच्या खाली दोन. ऐका ना, एक मिनिट. हे पहा, तुम्ही मला सहा ही संख्या सांगितला, पण या सहा संख्येची मी या ठिकाणी मांडणी केली, पण हा चौकोन दिसतोय का पहा? मी ह्या जोडतोय, चौकोन आहे का? नाही सर. आयत आहे. एक मिनिट, एक मिनिट. झालेला आकार मी तुम्हाला विचारतो, हा आकार कोणता आहे? चौकोन आहे का? आयत. आयत आहे. मग सहा ही संख्या चौकोनी संख्या आहे का? नाही. पहा, याच्यासाठी चौकोनी संख्या कोणत्या असतात यासाठी एक साधं सोपं एक तुम्हाला म्हणजे ज्या संख्या वर्ग संख्या आहे, तुम्हाला वर्ग माहिती आहे ना? हो. 2चा वर्ग 4चा वर्ग 16, 3चा वर्ग किती? 9. जेवढ्या वर्ग संख्या आहेत त्या वर्ग संख्या ह्या चौरस संख्या असतात. तुमची मांडणी कशी होते पहा. आता आपण 9 पाहूया. वर्ग संख्या आहे 9ची मांडणी 1, 2, 3. 1, 2, 3 आणि 1, 2, 3. याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं, तुम्ही उभे जेवढे ठिपके असतील तेवढेच तुमचे आडवे ठिपके असले पाहिजे. इथं असं नको, उभे 2 आहेत आणि आडवे 3 आहेत, ही चौकोनी संख्या नाही. हा आकार आयताचा झाला, आपण चौकोन बघतो. इथं पहा,
1 2 3 आणि पुढे सुद्धा 1 2 3 म्हणजे 9 ही कोणती संख्या झाली? चौकोनी संख्या. 9 ही चौकोनी संख्या झाली. म्हणून त्यांच्या वाटल्यास आपण हे जोडून घेऊया. 5 चौकोन होत नाही. चौकोन म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्याच मापाच्या असल्या पाहिजे तरच तो चौकोन होतो, नाहीतर तो चौकोन होणार नाही. म्हणून लक्षात घ्या, त्रिकोणी संख्या असेल तर तिची मांडणी आपल्याला त्रिकोणामध्ये झाली पाहिजे. पहिली त्रिकोणी संख्या 3 येते, त्याच्यानंतरच्या संख्या आपण त्याची मांडणी करून सर्व संख्या काढू शकतो. चौकोनी संख्येमध्ये जेव्हा ठिपक्यांच्या स्वरूपात त्याची मांडणी केली जाते त्यावेळेला तयार झालेल्या मांडणीचा आकार हा चौकोनामध्ये दिसला पाहिजे या पद्धतीने. आणि चौकोन म्हणजे त्याची लांबी आणि रुंदी दोन्ही एकाच मापाची, सर्व बाजू सारख्या मापाच्या असल्या पाहिजेत. म्हणून 4 ही पहिली चौकोनी संख्या आहे. चौकोनी संख्येमध्ये महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, ती म्हणजे सर्व वर्ग संख्या, ज्या संख्या ह्या कोणत्या तरी संख्येच्या वर्ग आहेत, या सर्व वर्ग संख्या ह्या चौकोनी संख्या असतातच. कोणतीही वर्ग संख्या घ्या आणि तुम्ही तिची मांडणी करून पहा, ती मांडणी आपल्याला चौकोनामध्ये दिसते. आलं लक्षात सर्वांच्या? हो सर, लक्षात आलं. ओके. आता सर्वात शेवटची एक संख्या आपण पाहूया. 16 ची मांडणी कशी करायची हे तुम्ही मला सांगा. 16 ची मांडणी कशी करायची? खाली किती वर किती किती ठिपके येतील चौकोनी संख्येसाठी? खाली 4. हा मग गुड. 1 2 3 4. त्याच्यानंतर कसे ठेवायचे मग? 1 2 3 4. 4 4 8. अजून 4 सर. 10 11 12 13 14 15 आणि 16. झाली मांडणी बरोबर? हो सर, झाली. झाले ना आपण? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 4 चौक 8. सर्वात सोपं गुणाकार असतो याचा. सर 4 आणि ही 4. म्हणजे हे उभे 4 आणि हे नवे 4, या दोघांचा काय केला? गुणाकार. 4 चौक 16. या गुणाकाराच्या रूपामध्ये संख्या मांडता आली म्हणजे ती झाली चौकोनी संख्या. 9 ची मांडणी कशी होईल? हे 3 गुणिले हे 3, 3 त्रिक 9. 9. 2 ची मांडणी हे 2 आणि हे 2, या दोघांचा गुणाकार. बेदुने 4. अशा सर, स्वरूपाने 5. गुड. अशा स्वरूपानं आपल्या संख्येची मांडणी करायची आणि त्याच्यावरून ते ठरवायचं की ती संख्या त्रिकोणी आहे का चौकोनी आहे. मग आता 20 पर्यंत त्रिकोणी संख्या ह्या 20 पर्यंत पहा आणि 50 पर्यंतच्या चौकोनी संख्या काढा. कारण चौकोनी संख्या तुम्हाला सांगितलं नाही चौकोनी संख्या कोणती असते. वर्ग संख्या म्हणजे चौकोनी संख्या. 50 पर्यंतच्या चौकोनी संख्यांच्या मांडणी करा आणि आपल्याकडे फोटो पाठवून द्या आणि त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या 20 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या पहा, त्या काढा आणि याचा थोडासा सराव करा. या संख्या आपल्याला पाठ करून ठेवाव्या लागतात स्कॉलरशिपसाठी. जवळपास 100 पर्यंतच्या संख्या हळूहळू आपण सर्व काढून ठेवायच्या, पाठ करून ठेवायच्या. त्याची मांडणी कशी आहे हे आपण व्यवस्थितपणे आपल्या डोक्यामध्ये घट्ट ठेवून द्यायचं. आणि कधी कधी स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला प्रश्न येतो. 4 संख्या दिल्या जातात. समजा दिली 2 दिली, 7 दिली, 9 आणि 15 असं दिलं जातं आणि त्यामध्ये विचारलं जातं की यापैकी चौकोनी संख्या कोणती. मग त्यावेळेला आपल्याला 100 पर्यंतच्या जर चौकोनी संख्या पाठ असतील तर संख्या पाहिल्याच आपल्याला लक्षात येईल अरे 16 ही चौकोनी संख्या आहे. त्रिकोणी संख्येच्या बाबतीत सुद्धा असं दिलं जातं. त्रिकोणी संख्या कोणती आहे ती शोधा किंवा सर्व त्रिकोणी संख्या देतात आणि एकच संख्या त्रिकोणी देत नाही. प्रश्न उलट विचारला जातो. खालीलपैकी त्रिकोणी संख्या नाही असा प्रश्न विचार. कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही किंवा कोणती संख्या चौकोनी संख्या नाही. यासाठी आपल्या वहीमध्ये त्रिकोणी संख्या आणि चौकोनी संख्या काढायच्या, लिहायच्या
त्याची स्वतः मांडणी करून पाहायची. मांडणी केल्याच्या नंतरच आपल्या बरोबर लक्षात राहते की अरे ही संख्या बरोबर आहे. किंवा तुम्हाला कधी मग एखादा असं सहज तुम्हाला कुणी भेटलं तर विचारू शकतं, अरे त्रिकोणी संख्या काय आहे रे? हे तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे की अरे बाबा ही संख्या असते, तिची मांडणी जर आपण ठिपक्याच्या स्वरूपात केली, रांगोळीसारखी केली, तर त्याचा आकार आपल्याला त्रिकोणासारखा दिसला पाहिजे. ठिपक्याच्या स्वरूपात मांडणी केली, तो आकार जर चौकोनासारखा झाला तर त्याला आपण चौकोनी संख्या असं म्हणायचं, की आपल्याला समोरच्याला समजून सांगता आलं पाहिजे. आपण शिकलो आपल्याजवळ ठेवायचं नाही, हे आपल्याला पसरवत न्यायचंय. आज आमच्याकडून तुम्हाला कळालं, तुम्हाला भेटेल त्याला तुम्ही सांगा, तो त्याला भेटेल त्याला सांगेल. अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू आपला हा ज्ञानाचा झरा हा एकापासून दुसऱ्यापर्यंत, दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत जाईल. आणि हा छोटासा आपला जो काही झरा असेल तो ज्याला ज्याला ज्ञानाची तहान लागली असेल त्या सर्वांची ज्ञानाची तहान भागेल. ओके, तर या ठिकाणी त्रिकोणी आणि चौकोनी संख्या या छोट्याशा टॉपिक बाबत आपण या ठिकाणी थांबूयात. तुम्ही सराव करा आणि संख्या कोणत्या आहेत ते तुमच्या वेळीमध्ये लिहून ठेवा. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. या ठिकाणी जो शेवटचा जो सल्ला आहे तो अतिशय मोलाचा जो आपण नेहमी देतोय. सहज शिक्षण असेल किंवा मुलांशी गप्पा असेल किंवा अन्य कोणतंही असेल, आपल्या शाळेतील विद्यार्थी असेल, जिथं जिथं आपण जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना बोलतो तेव्हा आपण त्यांना प्रत्यक्ष सांगतो तुमच्यापर्यंत जे पोहोचलंय ते तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा. कारण त्यामध्ये तुम्हाला जे माहित झालंय ते तुम्हाला दुसऱ्याला सांगताना तुमच्याकडचं ज्ञान हे डबल होतं आणि ते कोणीच चोरून घेणार नाही. ती एकच वस्तू अशी आहे की दिल्याच्या नंतर ते आपल्याला सुद्धा परत घेता येत नाही. काल विचार खूप छान पाठवला होता एक विद्यार्थ्याने की एकच असं आहे की आपण दिलं तर ते आपण परत घेऊ शकत नाही. समजा महेशला 10 रुपये दिले तर महेशकडून परत घेऊ शकतो, परंतु मी जर त्याला एखादं गणित शिकवलं नाही बाबा मला गणित परत दे म्हटलं तर त्याला सुद्धा देता येणार नाही. म्हणून दिल्याच्या नंतर परत न घेता येणारं ज्ञान हे एकच असं घटक आहे. धन्यवाद सर, खूप छान. आणि तुम्ही सर तिकडे सांगत असताना मी सुद्धा फलकावर मी स्वतः अभ्यास सोबत केलेला आहे. कारण काल सर आणि विद्यार्थ्यांना विचारलं त्रिकोणी संख्या आणि संयुक्त संख्या, तुम्ही सरांना म्हटलं की सर हा भाग मी मुद्दामच थोडंसं शिरीष सरांकडून घेणार आहे. कारण एकच घटक समजा मला वाटलं की हा घटक माझ्यापेक्षा तुम्ही जास्त सांगू शकता, की जेव्हा आपल्याला माहित आहे तेव्हा मी तुमच्यापर्यंत मुद्दाम पोहोचलो आणि कालच विद्यार्थ्यांसोबत केलेला वादा आज पूर्ण पण झाला. तुम्ही वेळ दिला, थँक्यू सर. मग इथं विद्यार्थी मित्रांनो याच आकृत्यांवर आधारित तुम्हाला प्रश्न आहे, जो सरांनी दिला तोच प्रश्न इथं मी लिहिलेला आहे. तुम्ही स्वतः मांडणी करून पुढील संख्या शोधा व लिहा. आता पुढील म्हणजे कोणत्या? तुम्हाला 3 माहित झाली, 6 माहित झाली, त्याच्या पुढची कोणती? त्रिकोणी. 4 माहित झाली, 16 माहित झाली, त्याच्या पुढील कोणती? हे तुमचं आजचं होमवर्क असेल. चाचण्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजची चाचणीचा विषय इंग्रजी आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचेलच. 4 चाचण्या, 3 चाचण्या ज्या असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. नाही पोहोचल्या आपल्या ग्रुपवर पोहोचतील. तर ठीक आहे. तर बघूयात एकदा एनआर सरांचा जर आवाज म्हणजे जर येत असेल, रेंज असेल तर एकदा सरांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. कारण सुरुवातीपासून 7:30 पासून सर जॉईन आहेत. परंतु त्या ठिकाणी थोडीशी अडचण ही रेंजची असल्यामुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. जर आला तर सरांशी संवाद साधूयात 5 मिनिट. सर. बहुतेक नाहीये सरांकडे रेंज नाहीये. मेसेज आलाय सरांचा रेंज प्रॉब्लेम आहे म्हणून. हो आलं. येस आलं. ठीक आहे सर, काही हरकत नाही. पुन्हा नक्कीच असंच एखाद्या तासिकेमध्ये किंवा त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा सर तुमच्या सुद्धा आवडीचा एखादा विषय, आवडीचा एखादा घटक जो की विद्यार्थ्यांपर्यंत आपण आपल्या 5वीचे असतील, 8वीचे असतील, शिष्यवृत्ती असतील किंवा अभ्यासक्रमाचा असेल, कोणत्याही घटकापर्यंत, कोणत्याही विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचविण्यासाठी आपण आपली इच्छा असेल नक्की सर आपण प्रत्यक्ष सहभाग घेऊन मुलांशी संवाद साधू शकता. कारण आंतरक्रिया ही यशाकडे देणारी खूप मोठी एक क्रिया आहे आणि नक्कीच तुमचा मेसेज पण आलेला आहे. नक्कीच पुढे ठीक आहे सर, थँक्यू. आणि या ठिकाणी आपले आजचे हे मुलांशी गप्पाशी चाललेला आजचा संवाद या ठिकाणी मी थांबवतोय आणि आपल्या बाची साहेबांनी दिलेला जो पीडीएफचा जो खजिना आहे तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचेल याचा नक्कीच आम्ही विचार करू. तुमच्यापर्यंत तो दररोज वेगवेगळ्या पद्धतीने पाठवण्याचा प्रयत्न करू. सर्वच विद्यार्थ्यांना त्या गोष्टी जर आल्या, सरांचं एक आहे की अगदी पहिले दुसरीच्या वर्गापासून ते सुरू करतात. ते विषय म्हणून किंवा एखादा वर्ग म्हणून गृहीत धरत नाही. हे फक्त 5वीलाच आलं पाहिजे असं नाही. तर ती जर विद्यार्थ्यांना जर वाचन असेल
तर 5वीच्या वर्गाचा घटक हा 2रीच्या वर्गाला सुद्धा येऊ शकतो. यावर सुद्धा काल खूप छान चर्चा झाली. येऊ शकत नाही का? येऊ शकतो तर कसा येऊ शकतो? म्हणून तर म्हटलं तुम्हाला, फक्त आपण एरंडाचा गुऱ्हाळ ऐकलेला आहे. परंतु आम्ही एरंडाच्या झाडाखाली बसून शैक्षणिक गुऱ्हाळ केलं आणि खूप मजा आली. कसा वेळ गेला कळलं नाही. आणि असेच आणि सरांनी जे काही समजा आता तुमच्यापर्यंत झेरॉक्स दिल्या, त्या झेरॉक्स आमच्यापर्यंत आता जवळपास खूप दिवसापूर्वीच आम्हाला पोहोचल्या. हो सर, त्यामध्ये हातामध्येच एक ना एक घटक हा मुलांना, तुमच्यासाठी मुलांनो अत्यंत महत्वाचा आहे. जे आपल्याला मराठी पासून गणित, इंग्रजी नव्हे परिसर अभ्यास पर्यंत आणि हे दिलेले जे काही सर तुम्हाला जे काही देतील, आता आमच्याकडे तर मी प्रत्येक मुलापर्यंत ती झेरॉक्स पोहोचवली. सरांनी नाही. जेवढी काही दिली ते सर्व प्रत्येक पानाची झेरॉक्स ही मुलांकडे पोहोचवली. कारण हा खजिना फक्त मुलांना 4थी 5वी पर्यंतचा नव्हे. तुम्ही जीवनामध्ये कोणतीही परीक्षा द्यायला जा, स्पर्धा परीक्षेमध्ये कुठलीही असो, साधारण आपल्या छोट्या छोट्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेपासून एमपीएससी युपीएससी पर्यंत जरी तुम्ही परीक्षा द्यायला गेला, तरीही हाच खजिना तुम्हाला शेवटपर्यंत मिळेल. एवढा सुंदर, आणि सरांनी इतकी मेहनत करून तो काढलेला आहे. त्यामुळं सरांच्या मेहनतीचं एक चीज व्हावं, यासाठी जेव्हा तुमच्या हातामध्ये हे पडेल त्यावेळेला तुम्ही हे निश्चितपणे तुम्ही वाचून काढा पूर्ण, आणि हे डोक्यामध्ये पक्क ठेवून द्या की तुम्हाला कशा पद्धतीने याचा अभ्यास करायचा. खूप छोटे छोटे प्रश्न आहेत की जे प्रश्न आपण नेहमी ऐकतो पण आपल्याला कधीच आठवण राहत, आणि याच गोष्टी आपल्याला पुढे चलून स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात. मग उद्याच जर आपल्याला भविष्यात जर कुणाला एखादा कलेक्टर जरी व्हायचं असेल, कुणाला एखादा कुठला मोठा अधिकारी जरी व्हायचं असेल, तरीही त्याची पायाभरणी म्हणजे हे सरांनी दिलेले झेरॉक्सचे कागद आहे. त्याच्यामध्ये इतकी नक्की. माहिती आहे. घर जर बांधायचं म्हणलं तर आपण अगोदर पाया मजबूत करतो, भरपूर दगड टाकतो, भरपूर सिमेंट टाका म्हणतो, त्याच्यामध्ये जास्तीची घर मजबूत व्हायला पाहिजे. ही असं आपलं स्पर्धा परीक्षेची तयारी करणार जे आपलं घर आहे, जे आपलं ध्येय आहे उद्याचं स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होण्याचं, त्याची पूर्णपणे अशी पक्की पायाभरणी म्हणजेच हे सरांनी दिलेले प्रश्न आहेत. हे सर्वजण वाचा, आणि विशेष म्हणजे हे तुमच्याकडे कायम संग्रही ठेवा. वाचलं, पाठ झाला आणि सोडून दिलं म्हणून असं करू नका. ते कायमच तुमच्यामध्ये, तुमच्या जवळ ते संग्रही ठेवा. त्याचा उपयोग अनेक जणांना सुद्धा द्या. आपल्याला भेटलं, आपल्यापर्यंतच ठेवलं असं नको. ते पोहोचू द्या, सर्वांपर्यंत पोहोचू द्या. ही सरांची मेहनत आहे. बाचे साहेब म्हणजे खरोखर या शिक्षणामधील महर्षी झाले जातात. प्रत्येक खडाना खडा माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतात, आमच्यापर्यंत पोहोचवतात, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणजे फक्त एक मधलं जे पोस्टमनचं काम आहे, एवढं पोस्टमनचं काम आम्ही करतोय तुमच्या दोघांच्या मध्ये. ओके, चालेल. एवढे झेरॉक्स आहेत पहा. राईट राईट. एवढा मोठा बंच सरांनी काल आपल्यासाठी दिलेला आहे, आणि प्रत्येक कागद हा फक्त आणि फक्त त्यांनी स्वतः लिहिलेला आहे. पेननं लिहिलेले आहेत सगळे सगळे. आपण जर या पानाचं स्वतः आपण जर लिहितो म्हटलं तर एका पानाचे आपल्याला 2 किंवा 3 पानं लागतील आपल्याला. इतकं बारीक आपण नाही लिहू शकत. कुठे स्केलचा वापर नाही, काही नाही, काही नाही. सरळ सरळ त्यांनी स्पष्ट त्यांनी जे आठवलं, जे व्यवस्थित आहे, सारांश काढून सारांश रूपाने त्यांनी लिहून दिलेला आहे. खूप मोठे आहे, जवळपास 50-60 कागदांचा हा बंच आहे. आणि हा जर आपण एकदा जर म्हणजे वापर केला, याचा वाचन केलं ना, मी तर म्हणतो ना, मला तर वाटत नाही की शालेय पुस्तकांचा फार काही जास्त अभ्यास करावा लागेल तुम्हाला. नक्कीच आपल्यासोबत असलेले हाटेकर सर आहेत, ते सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. मी सुद्धा त्यांना हा बंच देणार आहे. आपल्यासोबत काही झालेले आपले विनोद सर, आमचे केंद्र प्रमुख सर, त्यांच्यापर्यंत त्यांना सुद्धा एक बंच देणार. ते सुद्धा केंद्रातील इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतील, जेणेकरून हा शिक्षणाचा रथ जो आहे कुठे एका ठिकाणी न थांबता हा सर्वत्र सगळीकडे पसरला पाहिजे, सगळ्यांना त्याचा फायदा झाला. ठीक आहे, या छानशा उद्देशासह आजच्या या तासिकेला आपला पूर्णविराम देऊयात. धन्यवाद. धन्यवाद. ओके, थँक्यू धन्यवाद सर. धन्यवाद.